ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण गीतेच्या विभूती योग नावाच्या 10व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. तर मागच्या वेळेस आपण श्लोक क्रमांक 38 पूर्ण केला. आता आज आपण श्लोक क्रमांक 39 पासून सुरुवात करूया. कोणाला मागच्या वेळेसचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. तर आता हे आपण 39 श्लोकाचं वाचन करूया, म्हणजे गाऊया. यच्च अपि सर्वभूतानां. अरे, तुम्हाला आवाज येत नाही का माझा? यच्चापि सर्वभूतानां बीजं तत् अहम अर्जुन. बीजं तदहम् अर्जुन. न तदस्ति विना यत् स्यान्. न तदस्ति विना यत्सन् भू- मया भूतं चराचरम्. मया भूतं चराचरम्. तर आता हा अध्यायाचा शेवट होतोय. फक्त 4 श्लोक बाकी आहेत. तर अर्जुनने विनंती केली की मला व्यावहारिक जीवनामध्ये तुमचं स्मरण होण्यासाठी तुमच्या विभूतींचं वर्णन करा, ज्याद्वारे माझं मन तुमच्यामध्ये लागेल किंवा तुमची आठवण होईल. तर मग सुरुवातीलाच भगवंत बोलले होते की माझ्या विभूती तर अनंत आहेत, पण मी त्यातले काही प्राधान्य म्हणजे मुख्य मुख्य सांगेल. मग हे सांगत 38 श्लोकापर्यंत वेगवेगळ्या विभूतींचं भगवंतांनी वर्णन केलं. तर आता 39 नंबरच्या श्लोकापासून आता सारांश करायला सुरुवात केली आहे भगवंतांनी, की म्हणजे अध्यायाचा शेवट होणार आहे. आता विभूतीचं एक एक वर्णन करण्यापेक्षा अ, त्या विभूतीमागचा मूळ मूळ काय म्हणता येईल, मूळ सिद्धांत ते भगवंत सांगतील. तर आता हे आजच्या 39व्या श्लोकात म्हणतात की यच्च अपि सर्वभूतानां बीजम तद अहम अर्जुन. यच्च अपि म्हणजे अर्जुन, इथे जे काही भूत आहेत. आता भूत म्हणजे कोण? भूत म्हणजे कोण? भूत माझा जीव प्रभूजी ना. हां. तुम्हाला आन्सर असते का अनम्यूट करून सांगत जा. आता आपण याच्यामध्ये पण म्हणतो ना, पसायदानमध्ये अ, जे खळाची व्यंकटी सांडो परस्पर जडो जीवभूतांचे, असं काहीतरी आहे ना. तिथे पण भूत म्हणजे प्राणी मात्र. तर या ओळीतून भगवंत काय सांगतात की यच्च अपि सर्वभूतानां बीजम तदहम अर्जुन. अर्जुन, हे सर्व काही भूत आहेत. भूत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जीव किंवा जीवसृष्टी आहे. त्या सर्वाचा मी बीज आहे. आता इथं बीजाचा अर्थ काय होतो की स्रोत आहे. आता तुम्ही हा एक अभंग आहे का गीत आहे माहीत नाही, तुम्ही ऐकलं असेल. आधी बीज ऐकले, अ, बीज वाढले. नंतर असं एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आधी बीज ऐकले म्हणून, की तिथे बीज भगवंतांना सांगितलंय. बीज अंकुरले रोप वाढले. मग या भगवंतांना बीज किंवा आदी कारण सांगून सर्व सृष्टी निर्माण झाली, असं त्या अभंगाचा अर्थ आहे. आधी बीज ऐकले, बीज अंकुरले रोप वाढले. तर त्याच पद्धतीने किंवा त्याच आधारावर म्हणण्यापेक्षा त्या विचारासारखंच इथे भगवंत म्हणतात की अर्जुन, इथे जे काही सर्व भूत आहेत, जी जीवसृष्टी आहे, त्याचं मी बीज आहे. त्याचं मी बीज आहे म्हणजे त्यांचं कारण मी आहे किंवा ते माझ्यापासून अस्तित्वात येतात. तर याच्यापूर्वी किंवा तुम्ही इथे इतर कुठे असा श्लोक ऐकला की जिथे भगवंत म्हणतात की मी बीज आहे किंवा माझ्यापासून जीवांची निर्मिती झाली आहे?
अहम सर्वस्य प्रभो. अहम सर्वस्य प्रभोमध्ये भगवंतांनी ॲक्च्युली जड आणि चेतन सर्वच तिथे एकत्र केले. अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बहुधा भाव समन्विता. तर तिथे तर भगवंतांनी अं, सजीव निर्जीव सगळ्यांना निर्जीव म्हणण्यापेक्षा जड आणि चेतन पदार्थ दोन्हीला एकत्र केले. आणखीन मला वाटतं हा समोरच्या अध्याय श्लोक येईल, कदाचित 14 मध्ये एक श्लोक आहे. अहम बीज प्रदपिता. हा सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवन्ति या तासां ब्रह्म महद योनिर अहम बीज प्रदापिता. सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवन्ति या, की वेगवेगळ्या योनी म्हणजे वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये किंवा वेगवेगळ्या शरीरामध्ये हे जे जीव येतात. तर या अ, सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवन्ति तासां ब्रह्म महद योनिर, आणि हेच माझंच महद योनी आहे. म्हणजे ॲक्च्युली भगवंत स्वतःलाच हे म्हणतात की सर्व काही माझ्या गर्भातच आहे, असा एक अर्थ होतो. आणि अहम बीज प्रदापिता. तर याला समजण्यासाठी आपण आधी एकदा अशी चर्चा केली होती की भगवंत कसं बीज देतात. तर सृष्टी निर्मितीमध्ये काही टप्पे आहेत, की जो मूळ पदार्थ आहे आता तो सूक्ष्म स्तरावर आहे, म्हणजे संकल्पनेच्या स्तरावर आहे. असं आपण अ, तो कुठल्या रंगाचा आहे किंवा त्याचं वजन किती आहे असं नाही सांगता येणार. आता जसं की मन आहे, मन बुद्धी अहंकार यांचं वजन वगैरे सांगता येत नाही, परंतु त्यांचं वर्णन करू शकतो. तसंच हे प्रकृती म्हणून एक सिद्धांत आहे किंवा भगवंतांची एक शक्ती म्हणू शकता तुम्ही. तर जसे की आधुनिक विज्ञानमध्ये पण काय सांगतात, की सर्वप्रथम एक खूप खूप सूक्ष्म पॉईंट होता आणि त्या पॉईंटमध्ये अनलिमिटेड मास होतं, अनलिमिटेड एनर्जी होती. मग तो पॉईंटचं हे झालं, ब्लास्ट झाला आणि मग त्याच्यापासून सर्व जीव तयार झाले असं ते म्हणतात. अ, पण ते पण अजून प्रूव्ह नाही आहे. त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये काहीतरी 27 किलोमीटरची सर्क्युलर एक अंडरग्राऊंड लॅब बनवली होती. त्याच्यामध्ये काहीतरी दोन प्रोटॉनला एकमेकांशी धडकवून अ, त्यांना बघायचं होतं सृष्टी कशी निर्माण होती. तर त्यातून किती कळलं माहिती नाही, असं तर काही ठोसपणे काही सांगितलं नाही आहे. तर इच्छापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन. तर भगवंतांनी या श्लोकामध्ये सर्व योनिषु कौंतेय मूर्तये संभवन्ति या तासां ब्रह्म महद योनिर अहम बीज प्रदापिता. तर याची चर्चा करताना आपण सांगत होतो की जो मूळ पदार्थ आहे तर त्याला पदार्थ म्हणायचं, संकल्पना म्हणायचं किंवा सिद्धांत म्हणायचं हे मला पण माहीत नाही. तर जी मूळ आहे त्याला प्रधान म्हणतात, प्रधान. म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवा, जिथून सृष्टी निर्मितीच्या सुरुवात होते त्या घटकाला प्रधान म्हणायचं. आता हे प्रधान प्रकृतीचाच भाग आहे. तर प्रधानमध्ये काय वैशिष्ट्य असतं, की तिन्ही गुण जे आहेत, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण, हे समतोलामध्ये असतात. बरं ठीक आहे, आपल्यापैकी कुणी असं आहे किंवा दिवसामध्ये कधी असं होतं की एकच गुण कार्य करतो, पूर्णपणे सत्वगुण किंवा पूर्णपणे रजोगुण किंवा पूर्णपणे तमोगुण, असं कधी नाही होतं? प्रभूजी, अ, असं नाही होत. असं नाही होत. ते 14व्या हा. अध्यायामध्ये सांगतात की या गुणांमध्ये स्पर्धा असते. की कधी सत्वगुण प्रभावी होईल, कधी रजोगुण प्रभावी होईल. त्यामुळे एकाच गुणाचा प्रभाव असणं असं बघायला मिळत नाही. परंतु ही जी प्रधानाची स्थिती आहे, आता प्रधान म्हणजे एक संकल्पना म्हणा किंवा सूक्ष्म सिद्धांत, किंवा याला काय शब्द द्यायचा तो मला पण शोधावं लागेल. तर याचं वैशिष्ट्य काय आहे, की याच्यामध्ये तिन्ही गुण समतोलात आहेत, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण. समतोलात असल्यामुळे ते काही क्रिया करत नाहीत. मग आता हे गुण क्रियाशील झाल्याशिवाय समोरची प्रक्रिया होणार नाही. आणि या जगाला क्रियाशील कोण बनवतं? तुमचा अंदाज? प्रकृती का? प्रकृतीच, प्रधान प्रकृतीचाच भाग आहे.
आता याच्यामध्ये काय आहे की तिन्ही गुण स्थिर आहेत, तर यांना चलायमान करायचं आहे. कारण जोपर्यंत हे क्रिया करणार नाही तोपर्यंत समोरची प्रक्रिया घडणार नाही. तर अशी काय गोष्ट आहे की जे बदल घडवून आणतं? तर ते आहे वेळ. वेळ आहे ना की सर्व गुणांना प्रभावित करते आणि त्याच्यानुसार पुढच्या क्रिया होतात. तर मला फक्त एवढे सांगायचं होतं की बीजम या शब्दाबद्दल, की हा जो प्रधान आहे ज्याच्यामध्ये गुणांचा समतोल आहे, याच्यावरती भगवंत भगवंत म्हणजे त्यांचे अंशांचे अंशांचे अंश महाविष्णू हे त्याच्यावरती दृष्टिपात करतात आणि त्यांच्या दृष्टीमधून जीवशक्ती आणि कालशक्ती या प्रधानमध्ये प्रवेश करते. आणि कालशक्तीने प्रवेश केल्यामुळे आता प्रधानमध्ये घडामोडी व्हायला लागतात. मग प्रधानचं रूपांतर महत्तत्व, मग महत्तत्व 3 प्रकारामध्ये सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी. सत्वगुणी महत्तत्वापासून देवतांची उत्पत्ती, रजोगुणीपासून विषयांची उत्पत्ती, असं एक भागवतमच्या 2ऱ्या स्कंदामध्ये वर्णन आहे. ते आपण कधी नंतर बघूया. इथं फक्त मी हे समजवण्याचा प्रयत्न करतोय की हे अहम बीज प्रदापिता हे कसं समजून घ्यायचं. तर त्या सृष्टीसृजनाच्या वेळेस भगवंत दृष्टीने जीवशक्ती आणि कालशक्ती प्रधानमध्ये संचारित करतात आणि त्यानंतर मग समोरच्या घडामोडी होऊन सृष्टी निर्मिती व्हायला लागते. तर तिथे भगवंत जे दृष्टिपात करतात तोच आहे बीज देणे. तर इथे काय बोलतात, यच्च अपि सर्वभूतानां, सर्व भूतांचं मीच बीज आहे. आता बीज म्हणजे कारण. जर समजा कोणी म्हटलं की तुझे वडील कोण आहेत, तर आपण वडिलांचं नाव सांगणार, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, असे करत करत गेलं तर शेवटी जो सर्वांचा वडील आहे तो म्हणजे ईश्वर आणि ते भगवंत आहेत आणि त्यांच्यापासूनच मग अ, बीजाच्या रूपाने सर्व जीव निर्मिती होते. तर याच्यामध्ये आणखीन एखादा श्लोक आठवतो तुम्हाला की भगवंत म्हणतात की मी जगाचा पिता आहे किंवा आई आहे? कारण आपण काय बघतो की यच्चापि सर्व भूताना बीजम तदहम अर्जुन, ही सर्वांचं मूळ बीज मीच आहे किंवा बीज देणारे आहेत म्हणून ते पिता आहेत. तर आपल्याला एक श्लोक मिळाला की सर्व योनिषि कौंतेय मूर्तय संभवंती तासाम ब्रह्म महद योनिर अहम बीज प्रदापिता. हा एक 14व्या अध्यायातला श्लोक मिळाला आहे. आणखीन एखादा श्लोक तुम्ही पूर्वी ऐकले आहे किंवा सूत्रे म्हणून मला एवढं सांगता येईल का प्रभू? श्लोकाचा एखादा शब्द आठवतो? अं, 7.7 प्रभूजी. 7.7 मध्ये पिता येतं का? नाही, पिता नाही. मला दोन्ही आठवत शक्ती, नाही. दोन्ही शक्ती म्हणून ठीक आहे. मी पिताचं तिकडे पण जायचं आहे आपल्याला. पिताचं हे येतं बघा, पिताहमस जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार रिक्साम यजुरेवच. तिथे पण भगवंत म्हणतात की मी जगाचा पितामह आहे, माता पण आहे, पिता पण आहे. तर हे श्लोक सांगण्याचं हे एकच उद्देश आहे की हे जे बीज म्हणतात भगवंत की मी सगळ्यांचं आदी बीज आहे, तर त्याला स्पष्ट करणारे किंवा आधार देणारे दुसरे आपण संदर्भ बघतोय. 14व्या अध्यायातला बघितला, तर हा पितामहस्य जगतो पण बघितला. आणि आपण याच अध्यायामध्ये सुरुवातीला बघितलं होतं की सृष्टीमध्ये जीवांची निर्मिती कशी होते. तर त्यामध्ये सांगितलं होतं की 4 चतुष्कुमार आहेत, 7 सप्तऋषी आहेत आणि 14 मनु आहेत. यांच्याद्वारे सृष्टीची निर्मिती होते. तर 7 चतुष्कुमार जन्म देत नाहीत, पण ते त्यांची गुरु शिष्याची परंपरा आहे म्हणून त्यांना पण जन्म देणारे मानले जाते. तर आता हे जे आहेत 25 जण, त्यांचे पण मूळ भगवंत आहेत. अहम सत्वर्षे तो श्लोक काय आहे? महर्षी नामचं सर्वशः. सुरुवातीच आहे 10.2 किंवा 3 असेल. 7. हां. न मे विदुसुरगणा प्रभवम न महर्षया अहम आदिति देवाना महर्षी नामचं सर्वशः. की तिथे सांगण्याचा मुद्दा असा होता की मला कोणी जाणू शकत नाही. पण इथे आपण या श्लोकाचा असा वापर करतोय की
पुढे जीवांची उत्पत्ती करणारे हे 25 जण आहेत. 4 चतुष्कुमार, 7 सप्तर्षी आणि 14 मनु, ब्रह्माजीच्या एका दिवसातले. तर इथे भगवंत म्हणतात की यांचा पण आदी मी आहे. अहम आदिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः. याचा अर्थ यांचे पण आदी म्हणजे वडील किंवा बीज देणारे जर भगवंत असतील तर सर्वांचंच कारण भगवंत आहेत. तर हे काही संदर्भ दिले. त्याच्यानंतर 15व्या अध्यायामध्ये हा पण श्लोक येतो, ममैवांशे जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती, की जीव हे माझे सनातन अंश आहेत. म्हणजे भगवंतच त्यांचे कारण आहेत, भगवंतच त्यांचे बीज आहेत. नंतर न तत् अस्ति विना यत्स्यान् मया भूतम चराचरम, की आणि माझ्या विना इथे काही चर किंवा अचर कार्य करू शकत नाही. तर इथं माझ्या विनाला काय अर्थ घेणार? चर किंवा अचर इथे भगवंत ॲक्च्युली हे म्हणतायत की जीव. परंतु आपण 7व्या अध्यायात बघितलं की फक्त जीवच नाही तर जड पदार्थ सुद्धा भगवंतावरती निर्भर असतात. यच्च अपि सर्वभूतानां बीजं ददामर्जुन न तदस्ति विना यत्स्यान्. कोणतेही काय म्हणता येईल, स्थावर आणि जंगम असे शब्द आहेत. जंगम म्हणजे फिरणारे जीव आणि स्थावर म्हणजे वृक्ष वगैरे एका ठिकाणी राहणारे. तर या स्थावर आणि जंगम दोन्ही प्रकारच्या जीवांचा मीच बीज देणारा आहे. आणि न तत् अस्ति विना यत्स्यान, विना म्हणजे माझ्याशिवाय, म्हणजे भगवंत म्हणतात की माझ्याशिवाय कशाचंही अस्तित्व राहू शकत नाही. तर सरळ सरळ या श्लोकाचा अर्थ काय आहे की सर्व भूतांचा म्हणजे सर्व जीवांचा बीज किंवा आदी कारण मी आहे. कारण बीज हा शब्द पूर्वी पण आला होता, की आपण असं म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीचे वडील आहेत, मग ते बीज देणारे पिता आहेत. परंतु भगवंत म्हणतात की मूळ बीज देणारा पिता, त्यांचे पण कोणीतरी वडील आहेत, त्यांचे पण कोणीतरी वडील आहेत. तर बीज देणारे मुख्य पिता किंवा मूळ कारण भगवंत आहेत. आणि दोन्ही प्रकारच्या जीवांसाठी म्हणजे स्थावर आणि जंगम एका ठिकाणी राहणारे जसे की वृक्ष, आणि जंगम म्हणजे जे इतरत्र जाऊ शकतात असे जसे की पक्षी प्राणी वगैरे. तर या दोन्हींचा मीच बीज देणारा पिता आहे. आणि एक गोष्ट म्हणतात की न तत् अस्ति विना यत्स्यान, की माझ्याशिवाय याला काही अस्तित्व नाही आहे. म्हणून म्हणतात की आपण कुठलीही गोष्ट जर भगवंतांपासून स्वतंत्र बघितली तर त्यालाच माया म्हणतात. कारण सर्व काही भगवंतांवरती निर्भर आहे. तुम्ही माया या शब्दाला प्रभुपाद काय म्हणतात कधी ऐकलं का? मायाचा अर्थ काय असतो? म्हणजे मायाचं समानार्थी शब्द किंवा भाषांतर काय देतात? जी नाही ती ना, जे हां, नसते. हां. तर माया म्हणजे जे नाही आहे. आता जे नाही आहे म्हणजे काय? ती गोष्ट अस्तित्वात नाही आहे. आता समजा आपण कुठल्याही गोष्टीला जगातल्या अ, जिवंत, जड, चेतन काहीही असू द्या, त्याला जर आपण भगवंतांपासून स्वतंत्र बघितलं, तर स्वतंत्र बघणं म्हणजे कसं की आपण आता प्रत्येक गोष्ट भगवंतांशी निगडीत बघतो, ही भगवंतांची ही शक्ती आहे, ही पराशक्ती आहे, ही अपराशक्ती आहे, यांच्या संयोगातून सर्व काही निर्माण झालं. हा योग्य दृष्टिकोन आहे. पण जर कोणी विचार करत असेल की कुठली गोष्ट किंवा मी या सर्वापासून वेगळा आहे किंवा स्वतंत्र आहे, तर त्या विचारालाच माया म्हणायचं. कारण हे शक्य नाही आहे. भगवंतांशिवाय काही अस्तित्वात राहू शकत नाही. कारण तेच अहम सर्वस्य प्रभो, तेच मूळ आहेत. आणि मग त्यांच्या शिवाय स्वतंत्र कसं काय काही राहू शकेल? म्हणून जर असं कोणी म्हणत असेल की भगवंतांशिवाय एखाद्या गोष्टीचं अस्तित्व आहे, तर भगवंत त्याला इथे म्हणतात की तो माया आहे किंवा भ्रम आहे. प्रभुपादांनी भाषांतरामध्ये काही दिलं का? हम्म. कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्व राहू शकत नाही. बरं का, प्रभुपाद याच्यावरती बोलतायत. तात्पर्य पण छोटंच आहे. 3ऱ्या ओळीत.
त्यांच्या शक्ती वाचून कोणतीही चराचर वस्तू अस्तित्वात राहू शकत नाही. जे काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित नाही तिला माया म्हणजे जे अस्तित्वात नाही असे म्हणतात. आता इथे काय म्हटले त्यांनी की श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित नाही. आता श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित नाही असं काही असू शकतं का या जगामध्ये? नाही प्रभूजी. नाही असू शकत, म्हणूनच त्याला माया म्हणायचं. तर असं काहीच फक्त व्यक्तीचा तसा भ्रम असू शकतो किंवा विचार असू शकतो, पण ते शक्य नाहीये. तर 7व्या अध्यायामध्ये जसं प्रभुपादांनी म्हटले ना की कोणतीही चराचर वस्तू असू शकत नाही. आता भगवंतांनी इथे श्लोकामध्ये स्थिर आणि अ, प्रव किंवा हालचाल करणारे जीव यांचा मी पिता आहे असं सांगितले. परंतु प्रभुपादांनी आणखीन व्यापक व्याख्या केली आहे. या जगातल्या प्रत्येक वस्तूचे कारण भगवंत आहेत. तर हे पण आपण 7व्या अध्यायामध्ये बघितलं होतं की एकदा भगवंत बोलले, एकदा नाही 7व्या अध्यायामध्ये एक 4था श्लोक आहे. भूमिरापो नल वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीरष्टदा. आपण बघितले की ही जी अचेतन हे घटक आहेत ते भगवंतांची भिन्ना शक्ती किंवा पराशक्ती आहे किंवा आपण काय म्हणू शकतो कनिष्ठ शक्ती. नंतर समोर काय म्हणतात भगवंत, अपरयम इतस्तु अन्याम प्रकृतीम विद्धे मे पराम जीवभूता महाबाहो येयदम धार्यते जगत. आणि जी माझी अपराशक्ती आहे किंवा श्रेष्ठ शक्ती आहे ते म्हणजे जीवतत्व, म्हणजे आपण चेतन, ज्याच्यामध्ये चेतना आहे ते. आणि मग या जगामध्ये कशा गोष्टी निर्माण होतात किंवा शरीर कशा निर्माण होतात. एतद योनिनी भूतानी सर्वाणी तुपधारय अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. या 7व्या अध्यायामधले श्लोक सांगतोय मी, 4, 5, 6, 7 मध्येच आहे. एकामध्ये त्यांनी भिन्न शक्तीचं वर्णन केलं, एकामध्ये जीवशक्ती जी श्रेष्ठ आहे तिचं वर्णन केलं. आणि एतद योनिनी भूतानी या श्लोकामध्ये काय म्हणतायत की या दोन्ही प्रकारच्या शक्ती एकत्र येऊनच या जगातलं सगळं काही निर्माण झाले. आता समजा आपलं शरीर आहे, याच्यामध्ये आत्मा आहे जो जो चेतन आहे, पण बाकी शरीराचे सर्व घटक जड पदार्थ आहेत. म्हणजे कशापासून बनलेले आहेत, एक तर पृथ्वी तत्व, अग्नितत्व किंवा पाणी, हवा याच्यापासून तयार झाले, ते सर्व तर जड आहेत. तसंच जगामध्ये काहीही कशाचाही विचार केला, सजीव निर्जीव, तर हे या दोन शक्तीपैकीच दोन शक्तीच्या संयोगाने किंवा जड पदार्थांनी निर्माण होतं. परंतु भगवंत मग काय म्हणतात, अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. परंतु या दोन्ही शक्तीचा मीच कृष्णस्य की काय म्हणता येईल आधार मीच आहे. प्रभव प्रलयस्तथा. प्रभव म्हणजे सुरुवात किंवा निर्मिती. या दोन्ही शक्तींची निर्मिती सुरुवात माझ्यापासून होते आणि प्रलयानंतर हे सर्व माझ्यामध्ये समाविष्ट होतं. जेव्हा महाविष्णू दृष्टिक्षेप करतात किंवा त्यांच्या शरीराच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड बाहेर येतात, तो झाला प्रभाव. आणि जेव्हा नष्ट केलं जातं म्हणजे ब्रह्माजींचं आयुष्य संपल्यावरती प्राकृतिक प्रलय, तेव्हा सर्व काही परत महाविष्णूंच्या शरीरामध्ये जातं. तर याला म्हणायचं प्रलय. तर मी हे कशासाठी सांगतोय की इथे तर आपण भगवंत बोलले की मी स्थावर आणि जंगम जीवांचा मी बीज आहे. आणि जर कोणी म्हणत असेल की माझ्या वाचून एखादा जीव अस्तित्वात राहू शकतो तर ती माया आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये बोलले की फक्त जीवच नाही तर अचेतन जड पदार्थसुद्धा भगवंतांवरतीच निर्भर आहेत. मग त्याच्यासाठी आपण हे 7व्या अध्यायातले 3 श्लोक बघितले की ह्या शक्ती एकत्र येऊन कशी निर्मिती करतात. आणि भगवंत जर या शक्तीचे निर्माते आणि प्रलयानंतर समाविष्ट करणारे असतील तर याचा अर्थ असा होतो की ते सर्वांचं कारण आहेत. तर थोडक्यात काय की हे जे मी आता चर्चा करतोय फक्त या श्लोकाला अधिकाधिक संदर्भ शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळे जास्त तुम्हाला असं किचकट वाटलं तर तुम्ही संदर्भ सोडून दिले तरी चालतील. फक्त हे कुठे कुठे सांगितलं याच्याबद्दल बघतोय आपण. नंतर ब्रह्मसंहितेतलं सर्वात फेमस ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम.
तर हे हे जे आपण श्लोक बघितले, 14व्या अध्यायातले 15वा, 7वा, ब्रह्मसंहिता या अध्यायामधले काही श्लोक, अहम सर्वस्य प्रभो वगैरे, किंवा त्या 25 जणांचा पण मीच आधार आहे. तर या सर्वातून काय स्पष्ट होतं की भगवंत सर्व गोष्टीचे कारण आहेत. केवळ सजीव गोष्टीच नाही, तर निर्जीव किंवा जड पदार्थाचे सुद्धा आहेत. तर हे झालं या श्लोकाचं भाषांतर. आणि भगवंतांपासून काही स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे असा जर विचार केला असेल तर त्या विचारालाच माया म्हणायचं. कारण माया म्हणजे जे नाही. जे नाही म्हणजे असं काही अस्तित्वात असू शकत नाही, म्हणून त्याला आपण माया म्हणतो. तर इथे काही भगवंतांचे काय म्हणता येईल, मनोभाव मनोभाव कसा प्रकट होतो याच्याबद्दल मी विचार करत होतो. हां, तर मी जस्ट विचार केला इथून आता भगवंत काय करतात त्याच्यावरती. आता या चर्चेमध्ये पुढचा श्लोक पण समाविष्ट होईल. नंतर कदाचित आपण पुढच्या श्लोकांना जास्त चर्चा करण्याची गरज पडणार नाही. 39, 40, 41, 39 आणि 40 मध्ये तरी. तर जस्ट मी विचार करताना मला असं वाटलं, म्हणजे वाचन करताना, की समजा आपल्याला जर कोणी बोललं की तुमच्या चांगल्या गुणाबद्दल सांगा, हं, तर व्यक्ती थकणार नाही, कितीही सांगतच राहील. असं कोण आहे की जो म्हणेल अरे माझ्यामध्ये काहीच चांगलं गुण नाही. तो डिप्रेशनमध्ये असेल ती वेगळी गोष्ट आहे. परंतु आणि भक्त पण थोडेसे नम्र असतील, तो त्यांना जर सोडलं तर सामान्यतः जगामध्ये काय, प्रत्येकाला स्वतःची प्रशंसा करून घ्यायला आवडतं. दुसऱ्याने सांगून किंवा स्वतःने सांगून. कदाचित आपण स्वतःची प्रशंसा नाही केली ना, तरी कमीत कमी आपल्या मुलांची तरी करू, की हा खूप हुशार आहे, किंवा शाळेमध्ये असे मार्क्स मिळतात, आर्टमध्ये पण हा टॅलेंटेड आहे. तर तिथे आपल्याला कंटाळा येत नाही. आणि असून असून किती गुण असतील, 4-5, पण 4-5 गुणाला सुद्धा व्यक्ती, त्याला जर कोणी बोललं तर कानामध्ये अमृतासारखं वाटतं. सामान्यतः प्रत्येकाची स्थिती अशीच आहे, म्हणजे आपण पण ही केलेली प्रशंसा अमृतासारखी वाटते आणि दोष काढले की मग ते विषासारखे वाटतं. परंतु त्याच्याबद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात? निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात ना. बरं, ठीक आहे. तुम्हाला आवाज येतोय ना माझा? हो प्रभूजी, हो. ओके ओके, ठीक आहे. तर मी जस्ट मला जे विचार आले ते सांगतोय, की सामान्यतः व्यक्तीमध्ये थोडेसे जरी गुण असले, की समजा थोडीशी बुद्धी आहे किंवा श्रीमंती आहे किंवा प्रसिद्धी आहे, तर त्याबद्दल बोलताना व्यक्ती थकत नाही किंवा त्याबद्दल ऐकताना पण त्याला खूप चांगलं वाटतं. परंतु इथे बघा की भगवंतांच्या विभूती अनंत आहेत. आता समजा भगवंतांनी अ, आजपर्यंत तिथून विभूती सांगायला कंटिन्यू केलं असतं, म्हणजे आता किती 5,000 वर्षापूर्वी अर्जुनला गीता सांगितली, तेव्हा हा 10वा अध्याय सुरू झाला असेल. आणि इथे ज्या विभूती सांगायला सुरुवात केली, समजा आजच्या दिवसापर्यंत त्यांनी विभूती सांगितल्या असत्या, तर विभूती संपल्या असत्या की नाही? नसत्या संपल्या प्रभूजी. हां, कारण भगवंत बोलले ना, की "अरे अर्जुन, माझ्या विभूती तर अनंत आहे, तुला मी प्राधान्यतः सांगतोय." तर मी कोणत्या अँगलने विचार करतोय, की भगवंत अशी व्यक्ती आहे, की त्यांच्या चांगल्या गुणांना किंवा त्यांच्या प्रभावाला किंवा त्यांच्या शक्तीला काही अंत नाही आहे. परंतु ते स्वतःबद्दल जास्त सांगण्यासाठी उत्सुक नाही आहेत, की ठीक आहे बाबा, तुला मी जे काही महत्त्वाच्या थोड्याफार गोष्टी सांगतो, पण याला जर आपण सामान्य व्यक्तीसोबत तुलना केली, तर छोटंसं काही जरी असलं तरी खूप मोठं वाढवून सांगण्याची इच्छा असते. जर भगवंतांनी हा विभूती सांगायला कंटिन्यू केलं असतं, तर अजून महाभारताचं युद्ध सुरू नसतं झालं. असं झालं असतं की नाही? अरे गेस तरी करा. समजा हो भगवंत प्रभूजी.
युद्ध युद्ध झालं असते की नसतं झालं? नसतं झालं ना, कारण हा, प्रभू नसतं भगवंत झालं. सांगतच राहिले असते. तेच तर. अजूनही विभूती चालूच राहिली असते. तिकडे दुर्योधन कन्फ्यूज झाला असता. अरे, 5,000 वर्ष झाले. तिथेच काही लोक उभे राहून राहून म्हातारे होऊन गेले असते. काहींचा मृत्यू झाला असता. तरी महाभारताचं युद्ध झालं नसतं. तर अं, तर इथे हे भगवंतांचं वैशिष्ट्य बघायला मिळतं की त्यांच्याकडे एवढं काही आहे स्वतःबद्दल सांगण्यासाठी, पण ते उत्सुक नाहीत स्वतःची बढाई करायला. आणि याच्या विरुद्ध सामान्य व्यक्ती स्वतः किंवा त्याच्याशी जे त्याच्या शरीराशी जे निगडीत आहेत त्यांची प्रशंसा करण्यामध्ये तो किंवा बढाई करण्यामध्ये त्याला कंटाळा येत नाही. मग मी विचार केला असं का होत असेल की आपल्याला स्वतःबद्दल खूप प्रशंसा ऐकावी वाटते किंवा सांगावी वाटते, किंवा आपल्या स्वतःबद्दल जरी नाही सांगितलं तरी आपल्याशी जे निगडीत आहेत मुलं, भाऊ, बहीण, परिवार, अ, किंवा जास्त दूर गेले तर समाज, गाव, तालुका, जिल्हा, गावागावामध्ये पण लोकांचे हे असतात की आमचं गाव तुमच्यापेक्षा चांगलं आहे. तर स्वतःला असं सांगण्याची किंवा बढाई करण्याची बढाई करण्यामागे काय कारण असेल? भगवंत तर बढाई करत नाहीत. ज्याच्याकडे अहंकार. तर अहंकार आहे. पण जस्ट मला एक असा विचार आला की जेव्हा मग व्यक्तीचं मन जे आहे ते पूर्णपणे समाधानी असतं ना, तर समाधानी व्यक्तीला बाहेरून कोणाची प्रशंसा ऐकून घेण्याची गरज नसते. व्यक्तीला प्रशंसा ऐकण्याची किंवा बढाई करण्याची केव्हा गरज पडते, की त्याला बाहेरच्या लोक जेव्हा म्हणतात की हो तुम्ही खूप हुशार आहात किंवा हो तुम्ही खूप काही प्राप्त केलं, तर त्या शब्दाने त्याला थोडंसं आनंद मिळतो. परंतु त्याच्या मनातून तो समाधानी नसतो. जो व्यक्ती मनापासूनच समाधानी आहे, त्याला बाहेरून लोक काय म्हणतात त्याने काहीच फरक पडत नाही. जसं की आपण स्थितप्रज्ञामध्ये पण बघितलं. त्याच्यानंतर आणखीन दुसरं कोणाच्या कोणाच्या वर्णनामध्ये आलं होतं. ठीक आहे, स्थितप्रज्ञामध्ये आपण बघितलं त्या व्यक्तीला बाहेरून कोण काय म्हणतं, अपमान करतं का मान देतं त्याच्याने काहीच फरक पडत नाही. कारण तो आता अंतर्मुख झालाय. अंतर्मुख म्हणजे आता इंट्रोवर्ट नाही, तर मी शरीर आहे किंवा हे माझे नातेवाईक आहेत, ही माझी संपत्ती आहे, यांच्यावरून अ, काय म्हणता येईल विचारशक्ती काढून अंतर्मनामध्ये तो स्वतः आत्म्यावरती किंवा भगवंतांवरती ध्यान करायला लागतो. तर समजा एखादी व्यक्ती फारच स्वतःची बढाई करत असेल, तर आपण असं समजू शकतो, हं, दुसऱ्याच्याबद्दल विचार करण्यापेक्षा आपल्याबद्दल विचार केला पाहिजे की आपण असं कधी करतो का? की स्वतःबद्दल जास्त बढाई करण्याचा प्रयत्न. तर याचा अर्थ काहीतरी मनामध्ये कमतरता आहे. समाधानी व्यक्ती कशाला जगाला सांगत बसेल? त्याला काही दुसऱ्याकडून प्रूव्ह करण्याची गरज आहे. आता हे गाणं आहे, किती याला लागू पडतं माहीत नाही. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. आता या गाण्याचा इथे जर आपण वापर केला, की आता समजा एखादी व्यक्ती खरंच खूप सौंदर्यवान आहे, तर आरशात बघणे म्हणजे मी असा अर्थ घेतला की दुसऱ्यांनी सांगणं की हां तू खूप सुंदर आहेस. पण ती व्यक्ती काय म्हणते, मीच माझ्या रूपाची राणी ग, मी कशाला आरशात पाहू. तेव्हा जेव्हा अशी भावना व्यक्तीमध्ये येते समाधानाची, तो तेव्हा त्याला आरशात बघण्याची म्हणजेच इतरांनी सांगण्याची गरज नाही पडत, की हो, हो तुम्ही खूप सुंदर आहात किंवा तुम्ही भरपूर काही प्राप्त केले, तुमचा खूप प्रभाव आहे. तर बढाई करणं हे एक असमाधानी हृदयाचं लक्षण असू शकतं किंवा असुरक्षिततेचं लक्षण असू शकतं. त्याच्यामुळे इतरांचा जज नाही करायचं, पण आपल्याबद्दल आपण बघू शकतो की अ, मला स्वतःची जास्त बढाई करायला आवडतं का? आणि आवडत असेल तर काय कमी आहे? समजा आपल्याला जाऊ दे ठीक आहे, एवढं जरी कळलं तरी खूप आहे. नंतर स्वतःबद्दल बढाई करणे हे मृत्यूच्या समान आहे, असं आपण कुठं बघितलं होतं? मी तुम्हाला एकदा 2 मिनिटात सर्व सांगतो एकदा. अर्जुनाची आणि कृष्णाची गोष्ट आहे ना. हां, हां, परफेक्ट. चर्चा कशी चालली आहे मी तुम्हाला सांगतोय, एकदा 2 मिनिटामध्ये, की भगवंत म्हणतात सर्व चर अचर जीवांचा मी बीज आहे.
आणि माझ्याशिवाय काही अस्तित्वात राहू शकत नाही. आणि जर कुणाला वाटत असेल काही भगवंतांपासून स्वतंत्र आहे, तर तीच माया आहे, कारण ती असणं शक्य नाही. मग यावरून आपण चर्चा अशी करतोय समोर, की 39 नंबरच्या श्लोकापासून आणि आता त्यांनी आपण काय म्हणतो की आवर्त घेतलंय, वर्णन थांबवण्यासाठी सुरुवात केली, निष्कर्षापर्यंत आणतायत. तर भगवंतांकडे तर थांबवण्यासाठी काही हे नाही आहे, मर्यादा नाही. अनंत गुण आहेत त्यांचे. तुम्ही हे पण ऐकलं असेल की अनंत शेष, हजारो मुखातून भगवंतांच्या गुणांचे वर्णन अनंत काळापासून करतोय, तरीही त्याचा शेष झाला नाही. म्हणजे अजून भगवंतांच्या गुणाचं वर्णन तो पूर्णपणे करू शकला नाही. आता विषयांतर होईल, पण हे कसं आहे तर कधी आपण बघू. म्हणजे असं हे फक्त काय म्हणता येईल, एक कवीची कल्पना नाही आहे की अरे अजूनही भगवंतांचे गुण संपले नाही. हे वास्तव आहे. म्हणजे उगच लिहायचं म्हणून लिहिलं असं नाही आहे. तर भगवंतांचे गुण खरंच तसे आहेत. आता समजा एखादा गुण आहे भगवंतांचा, तर आपण आपल्या बुद्धीनुसार एका बाजूने बघतो, परंतु आचार्य त्याच्याकडेच आणखीन वेगळ्या बाजूने बघतात. म्हणजे थोडक्यात काय, चैतन्याचा जो स्तर आहे त्याच्यानुसार भगवंतांची तीच गोष्ट किंवा तोच गुण वेगवेगळे अर्थ देतो, वेगवेगळ्या गोष्टी समजायला लागतात. तर अनंत शेष तर सामान्य व्यक्ती नाही आहे, मग त्यांना भगवंतांच्या गुणाचे किती अर्थ कळत असतील. मग जर कोणी बोललं की अनंत शेष अजून भगवंतांच्या गुणांचं पूर्णपणे वर्णन नाही करू शकले, तर याच्यामध्ये आश्चर्य काय आहे. पण आपण काय आपल्या स्तरावरून तुलना करतो. अरे मी तर ऐकलंय गीतेमध्ये की एवढे एवढी शक्ती आहेत, अंतरंगा बहिरंगा तटस्था गोलोक आहे, भौतिक जगत हे झालं. पण कारण आपली विचाराची मर्यादा तेवढीच आहे. त्याच्यामुळे हां, तर मग आपण चर्चा काय केली की एवढं काही सांगण्यासाठी असून सुद्धा का बरं भगवंत उरकत घेत आहेत. अजूनही महाभारताचं युद्ध झालं नसतं, पण त्यांना स्वतःबद्दल जास्त बढाई करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. आणि स्वतःबद्दल बढाई करण्यात इंटरेस्ट का असतं, तर त्याचं कारण काय असू शकतं, तर एक तर असमाधानी हृदय आणि असुरक्षितता. अ, की स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी पुढच्या व्यक्तीने बोललं पाहिजे, अशी जोपर्यंत आपण अपेक्षा करू, तोपर्यंत आपण असमाधानी राहू आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टीने असा प्रयत्न करू की समोरच्या व्यक्तीने मला असं असं बोललं पाहिजे. आता समजा एखाद्या व्यक्तीकडे भरपूर नॉलेज आहे आणि तो आपल्या नॉलेजमध्ये एकदम मग्न आहे, त्याला काही इतरांशी पडलं नाही, तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण एखाद्या व्यक्तीकडे खूप नॉलेज आहे, त्याला कुणीच काही काय म्हणता येईल की मान सन्मान देत नाही, तर मग त्या व्यक्तीला प्रयत्न करावा लागतात की काहीतरी पेपरमध्ये छापून द्यायचं किंवा काहीतरी पुस्तक लिहायचं किंवा काहीतरी कॉन्फरन्स द्यायच्या, जेणेकरून लोकांना कळेल. एक डायोजिनिस नावाचा एक व्यक्ती होता, तुम्ही ऐकलं असेल ग्रीकमध्ये. डायोजिनिसचं नाव ऐकलं? डायोजिनिस, डायोजिनिस, सॉक्रेटस, अरिस्टॉटल, एक काय प्लेटो, हा प्लेटो आहे. तर हा एक डायोजिनिस नावाचा एक जो व्यक्ती होता, तो तत्वज्ञानी म्हणजे फिलॉसॉफर होता. तर तो एका ड्रममध्ये राहायचा. ड्रम म्हणजे काय म्हणणार आपण, ड्रम तुम्हाला समजेल, पाण्याच्या टाकीसारखं. तर त्याच्यात राहायचा. तर एकदा अलेक्झांडरने त्याला बोलवलं की डायोजिनिसला इकडे बोलवा म्हणून. तर तो गेला नाही. मग अलेक्झांडर स्वतःच आला आणि डायोजिनिसच्या विचाराने प्रभावित झाला की हा व्यक्ती किती ग्राउंडेड आहे. तर अलेक्झांडर डायोजिनिसला म्हणतो, तुला काही हवं आहे का? डायोजिनिस म्हणतो, काही नाही, तू थोडा बाजूला सरक, सूर्याचा प्रकाश माझ्यावर येत नाहीये. तर अलेक्झांडरला तो असा बोलला. मग अलेक्झांडर म्हणे, जर मला पुढचा जन्म मिळाला तर मला डायोजिनिस होण्याची इच्छा आहे. डायोजिनिस म्हणतो, जर मला पुढचा जन्म मिळाला तर मला परत डायोजिनिसच होण्याची इच्छा आहे. तर तो असा म्हणत नाही की मला अलेक्झांडर व्हायचं. मी हे कशासाठी सांगतोय तुम्हाला, की समाधानी हृदयाचे लक्षण. हां, तर कधी कधी गीतेवरून लोक म्हणतात ना, की अरे गीतेमध्ये कृष्ण किती स्वतःची बढाई करतो. कोणत्या श्लोकाला पकडून असं म्हणतात, आपण एकदा चर्चा केली होती ना. हम्म, मग आपण बोललो की हे भगवंत बढाई मन करत. भाव मत बघतो. हा, तो पण आहे.
पण आपण म्हटलं होतं की ते भगवंत स्वतःला डॉक्टरसारखे सांगतात. समजा एखादा ॲक्सिडेंट झाला आणि एखादा डॉक्टर असेल आणि तो बोलला, "अरे मी सर्जन आहे, माझ्याकडे या." तर ती बढाई नाही आहे. तर ती एका प्रकारे मदत आहे. हे कुठल्या श्लोकाच्या चर्चेमध्ये आपण बघितलं होतं? हम्म, कुठला श्लोक होता तो? भगवंत स्वतःबद्दल सांगतात, "मत्तः परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव." ठीक आहे, नंतर जर आठवला श्लोक तर पुढच्या वेळेस सांगेल. परंतु हे तुम्ही ऐकलं असेल की लोक म्हणतात, गीतेमध्ये कृष्ण स्वतःची एवढी का प्रशंसा करतो? सर्व काही माझ्यापासून निर्माण होतं, सर्वांनी माझीच पूजा करावी, सर्वांचा अधिष्ठाता मीच आहे. मी एवढं का सांगतो कृष्ण? तर आपण तेव्हा बघितलं होतं की समजा एखाद्या अपघाताच्या स्थळी जर कोणी म्हणत असेल, मी डॉक्टर आहे, मी सर्जरी या कॉलेजमधून केली, जे काही त्यांच्या डिग्री सांगत असेल, तर त्याला बढाई नाही म्हणता येणार, त्याला माहिती म्हणता येईल. कारण जोपर्यंत ते सांगणार नाहीत, तोपर्यंत लोकांना कसं कळेल की आपण यांच्याकडे जाऊन उपचार घेऊ शकतो त्या स्थितीमध्ये. आणि हे जगत तर पूर्णपणे ॲक्सिडेंटसारखंच आहे. त्याच्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती आहे. मग जोपर्यंत भगवंत रूपी डॉक्टर आपल्याला सांगणार नाहीत, की "अरे माझ्याकडे हे आहे, ते आहे." तोपर्यंत आपण कसे त्यांच्याकडे जाणार? तर याच्यामध्ये काही बढाई नाही आहे. तर बढाई नाही आहे याला स्पष्ट करण्यासाठी हा श्लोक पण आपण वापरू शकतो, की जर त्यांना बढाई करायचीच असती, तर त्यांनी का बरं त्यांच्या विभूती उरकत्या घेतल्या असत्या? बोलायला कंटिन्यूअस चालू ठेवलं असतं. याचा अर्थ भगवंतांना स्वतःची बढाई करण्यामध्ये किंवा मोठेपणा करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. तर ही चर्चा चालू आहे. नंतर आपण बघितले की का बढाई करतात आणि बढाई करणं हे स्वतःला मारण्यासारखं आहे. आत्महत्या करण्यासारखं आहे. हे भगवंत युधिष्ठिर महाराजांनी अर्जुनच्या प्रसंगामध्ये आपण बघितलं होतं, की एका वेळी कर्ण युधिष्ठिर महाराजांना हरवतो किंवा जास्त प्रभावी होतो. तर युधिष्ठिर महाराज छावणीमध्ये परत येतात. आता युधिष्ठिर महाराज आले म्हणून अर्जुन त्यांना बघायला येतो. अर्जुन बघायला आल्यावर युधिष्ठिर महाराजांना वाटतं कदाचित हा कर्णाला हरून मला सांगायला आलाय. तर मग जेव्हा कळतं की अर्जुन काहीच केलं नाही, फक्त मला बघायला आला. तेव्हा युधिष्ठिर महाराज खूप रागवतात आणि म्हणतात की काय तुझ्या त्या गांडीव धनुष्याची बढाई सांगतो, तू खाली टाक, तुझ्याच्याने एवढं पण नाही होऊ शकलं. तर इकडे अर्जुनने शपथ घेतली होती की जो पण मला म्हणेल गांडीव खाली टाक किंवा सोडून दे, त्याला मी जीवे मारणार. तर मग ते बोललं, आता मी मारणारच युधिष्ठिर महाराजांनी, कारण माझी शपथ आहे. याच्यावर ते विषयांतर होईल, पण आपण आधी पण बघितलं होतं, ज्या पण शपथ, व्रत, अनुष्ठान जर आपल्याला भक्तीच्या मध्ये येत असेल, तर त्याचा आपण त्याग करायला पाहिजे. याचे आपण कुणाकुणाचे उदाहरण बघितले होते? मागच्या एका एका चर्चेमध्ये, याच अध्यायामध्ये आपण चर्चा केली ना? हां, बली महाराज आणि शुक्राचार्याच्या संदर्भामध्ये, की जर काही आपल्या भक्तीच्या आड येत असेल तर त्याचा त्याग केला पाहिजे. तसं अर्जुनने एवढं सिरियसली घेण्याची गरज नव्हती. कारण धर्मयुद्ध चालू आहे. थोडेसे युधिष्ठिर महाराज बोलले तरी काय एवढी मोठी गोष्ट आहे, म्हणजे त्याने काय खूप काही प्रभाव पडला नसता. पण अर्जुन आपल्या शपथेला अटकून होता, नाही मी आता मारणार. मग आता भगवंत बोलले की अरे असं नको करू बाबा, त्यांच्यासाठीच युद्ध चालू आहे. मग भगवंत त्यांना सांगतात की हे बघ, शास्त्रामध्ये असं म्हटलंय, वरिष्ठांना अपमानास्पद शब्दामध्ये बोलणं हे त्यांच्या मृत्यूसारखं आहे. तू युधिष्ठिर महाराजांचा अपमान कर. तर अर्जुन अपमान करतो की तुमच्यामुळेच हे सर्व आम्हाला हे झालं, हे सर्व त्रास तुमच्यामुळे होतो, बरेच काही बोलला. आणि मग तो लगेच स्वतः आत्महत्या करायला तयार होतो. मग सर्व म्हणतात, अरे आता तुला काय झालं? तर अर्जुन म्हणतो, नाही मी वरिष्ठांचा अपमान केल्यावरती जिवंत राहून काय फायदा आहे? मी स्वतः आता आत्महत्या करतो. ते तेव्हा भगवंत म्हणतात, अरे शास्त्रानुसार स्वतःची बढाई करणं हे आत्महत्येच्या समान आहे. म्हणून तू स्वतःची बढाई कर. तर अर्जुन तिथे स्वतःचं सांगतो, काय जे काय असेल तरी मी हे युद्ध जिंकले वगैरे असं. तर भगवंत किती समाधानी आहेत, स्वतःच्या विभूतीला आवर्ते घेतात. सामान्य लोक स्वतःच्या गुणांचं वर्णन सांगण्यात आणि ऐकण्यात कधीच तृप्त होत नाहीत.
परंतु शास्त्रानुसार स्वतःची जास्त बढाई करणं हे मृत्यू समान आहे. आता म्हणजे इथे घाबरून जाण्यापेक्षा असं म्हणता येईल की म्हणजे आपण हे स्वतःसाठी लावा, इतरांसाठी नाही. कारण असे लोक खूप दिसतील तुम्हाला, की पटकन ते म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाबद्दल बोलले की ते पटकन त्यांच्या मुलाबद्दल सांगतील की अरे हा आमचा हा पण खूप हुशार आहे. ठीक आहे, जे काय आहे ते हे असतं ना, काय म्हणतात, आसक्ती असते. परंतु जो व्यक्ती मनाने समाधानी त्याला बढाई करण्याची गरज नाही. नंतर स्वतःची बढाई केल्याने पुण्य पण कमी होतं, अशी पण एक कथा आहे. नहुष महाराज नावाची व्यक्ती, त्यांना एकदा इंद्र बनवण्यात आलं होतं. इंद्र बनवण्यात आलं होतं पेक्षा ते स्वर्गात गेले होते हे मला माहिती आहे. नहुष महाराज स्वर्गात गेले होते. तर मग तिथल्या ऋषींना वाटलं की हे इथे नाही राहायला पाहिजे. आता ती खूप मोठी स्टोरी महाभारतामध्ये आहे. तर मग हे परत खाली कसे जातील? तर ते बोलले की जेव्हा व्यक्ती स्वतःची खूप प्रशंसा बढाई करायला लागतो तेव्हा त्याचे पुण्यकर्म कमी होतात. म्हणून ते काहीतरी करून त्यांना स्वतःची बढाई करायला सांगतात. आणि ज्यावेळी नहुष महाराज असं करतात, मग त्यांचं पुण्य क्षीण होतं आणि त्यांना परत पृथ्वीवरती यावं लागतं. ही महाभारतामध्ये कथा आहे. तर हं, बढाई कोण करतं, त्याचे काय नुकसान आहेत, हे आपण बघितलं. आणि जो व्यक्ती खरंच नम्र आहे किंवा ज्याला साधनेने किंवा वैष्णव सेवेने, नामस्मरणाने, प्रसादाने, भगवंतांच्या कथा ऐकून जर त्याला मनामध्ये समाधान मिळत असेल, तर तो असं कधीच करणार नाही की इतरांनी मला सांगितलं पाहिजे. जसं की तुम्हाला मी एक जोक सांगले, तो नाही सांगत, आता दुसरा सांगतो, दुसरी गोष्ट सांगतो. इथे एक अमृत कृष्ण नावाची प्रभूजी होती इथल्या किचनमध्ये, गृहस्थ. तर ते काहीतरी कामाने त्यांच्या गावी गेले उत्तर प्रदेशमध्ये. तर तिथल्या एका मंदिरात गेले ते. आणि मंदिरात गेल्यावरती एक व्यक्ती त्यांना बोलला की अरे तुम्ही इस्कॉनमध्ये नवीन आहे का? तर ते बोलले नाही, मी 10-15 वर्षापासून आहे. ते बोलले 10-15 वर्षापासून असू शकत नाही. तुमची शिखा बघा किती छोटी आहे आणि माझी शिखा बघा किती मोठी आहे. तर असे पण लोक असतात. तर हम्म, आता कोणी शिखेवरून जर सिनियर ज्युनियर ठरवत असेल, तर मग आता त्या व्यक्तीला आपण काय बोलणार? परंतु असं होतं. आपण पण कधी कधी या ट्रॅपमध्ये अडकू शकतो. हां. तर जेव्हा हृदय भक्तीने आनंदाची अनुभूती करतं भगवंतांच्या नामामध्ये वगैरे, तेव्हा मग व्यक्तीला नाही गरज वाटत इतर गोष्टींची. आता याच्या उदाहरणासाठी मी प्रभुपादांचा विचार केला, की प्रभुपाद सेनापती भक्त म्हणून येणार आहेत, अशी आधीच घोषणा झाली होती. कोणी केली होती? भक्तिविनोद ठाकूरांनी केली होती का ही घोषणा? सेनापती भक्त येतील म्हणून, का नित्यानंद प्रभूंनी? नाही माहिती. पण मोर सेनापती असं हां, म्हटलंय ना मग. मी पण ऐकलं. ठीक आहे, मी सर्च करतो. मोस्टली मला वाटतं मोर सेनापती म्हटल्यावरती कदाचित नित्यानंद प्रभूच असतील. तर प्रभुपाद अशी व्यक्ती आहे की ज्यांची भविष्यवाणी केली आहे की हा सेनापती भक्त येणार आहे. अ, आणि प्रभुपादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती गोष्टी अचीव केल्या. 10 वर्षामध्ये म्हणजे हजारो शिष्य, 108 मंदिर, त्या वयात त्यांनी 14 वेळा पृथ्वीला पूर्ण सर्कल केलं. आता आपण जे काही इथून प्रभूजी लोक प्रवास करतात, इथून अमेरिकेला गेले तर ते म्हणतात की एक दिवस झोपून राहावं लागतं, जेट लॅग होतो, टाईमची फरक पडतो. प्रभुपाद तर कुठे जरी गेले, घड्याळामध्ये जी वेळ आहे त्याच्यानुसार काम करायची. समजा सकाळी 6 वाजले की चला मॉर्निंग वॉकला, किंवा जेवणाची वेळ असेल की जेवण, किंवा संध्याकाळी कुठे काही प्रचारात असेल की लगेच. 70 वर्षाच्या वयामध्ये व्यक्ती असं करणं हे सामान्य मनुष्याला शक्यच नाही. आताही करू शकत नाही कोणी. तर प्रभुपादांनी ज्यांच्याबद्दल शास्त्र सांगतं त्यांनी एवढं काही अचीव केलं, पण प्रभुपाद नेहमी काय म्हणायचे की हे सर्व काही माझ्या गुरूंच्या कृपेने झालं, हे वाक्य बोलायचे. किंवा म्हणायचे की हे सर्व काही तुम्ही शिष्यांनी केलं आणि माझ्या गुरूंनी तुम्हाला माझ्या मदतीसाठी पाठवलं. तर आता हे प्रभुपाद काय वरवर नव्हते बोलत.
प्रभुपाद एकदम मनापासून बोलत होते. तर त्यांची नम्रता इथे बघायला मिळते. आणि काही काहीतरी अशा गोष्टी आहेत की तिथे प्रभुपादांनी शिष्यांना बाहेर काढून टाकलं होतं. सुरुवातीला जेव्हा अमेरिकेत प्रचार केला तर काही दिवसांनी एक शिष्यांचा गट तयार झाला आणि ते बोलायला लागले की प्रभुपादच कृष्ण आहेत. आता समजा आपल्याकडे जे पण साधू लोक आहेत, जे स्वतःला देव म्हणून घेतात, आणि त्यांना जर बोललं आपण, अरे तुम्ही देव आहात का? ते म्हणतील नाही. मग हे लोक म्हणतायत, तर त्याचं उत्तर ते काय देतात, मग मी काय करू ते जर म्हणत असतील तर? मी त्यांचं मन का तोडू? प्रभुपादाने एवढी टोकाची भूमिका घेतली की त्या लोकांना इस्कॉनमधून बाहेर काढून टाकलं. आणि ते काय म्हणत होते की प्रभुपाद कृष्णाचे अवतार आहेत. आता जगामध्ये अशी कोण व्यक्ती ज्याला एवढं मोठं स्वतःचं नाव झालेलं आवडणार नाही. परंतु प्रभुपाद इतके कडक होते. तर ही नम्रता आहे. प्रभुपाद बिलकुल सहन नाही करायचे की जीव हा नेहमी जीवत असणार आणि आपण सर्व कृष्णांचे दास आहोत. ही आपलं तत्वज्ञान आहे. कारण तिथं जर प्रभुपादाने ॲक्सेप्ट केलं असतं की हो मीच कृष्ण आहे, तर नाव नाही घ्यायला पाहिजे, पण स्वामीनारायण वगैरे यांच्यासारखं झालं असतं. ते लोक काय म्हणतात की स्वामीनारायणच कृष्ण आहेत, किंवा मला वाटतं कृपालू महाराजांचे लोक म्हणतात की कृपालू महाराज चैतन्य महाप्रभू आहेत. जे काय आहेत आपल्याला त्याच्यामध्ये मला पण काही फार माहिती नाही आहे. तर शुद्ध भक्तांचं हे लक्षण आहे. प्रभुपादांना लोक म्हणतायत ते कृष्णाचे अवतार आहेत, तर अशा लोकांना प्रभुपादांनी इस्कॉनमध्ये बाहेरून काढून टाकलं. परंतु मग कधी कधी हां, तर हे सगळ्याच गोष्टी सगळ्या बाजूने मी विचार करतोय म्हणून वेगळ्या गोष्टी सांगतोय. पण कधी कधी काय असतं, सत्संगामध्ये आपण एखाद्या प्रभूजींना किंवा माताजींना बोलवतो क्लास देण्यासाठी. तर तेव्हा आपण सांगतो की या माताजींनी असं असं इंजिनिअरिंग केलं आहे, त्यांनी या या विभागामध्ये कार्य केलं, सध्या या कंपनीमध्ये आहेत, अशी त्यांची ओळख करून दिली जाते. तर तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहे का योग्य आहे, की मोठेपणा सांगणं आहे? आपण तर बोललो, असं नाही सांगायला पाहिजे. आता याच्यामध्ये तर काही शास्त्र नाही, तुम्ही तुमच्या ज्या मनाने येईल ते सांगा ना. हा, इस्कॉनमध्ये हां हां योग्य येस. आहे प्रभूजी. बरोबर आहे प्रभूजी. का बरोबर? हे तर बढाई आहे. ओळख करून दिली पाहिजे तसं- ना प्रभूजी. हा बरोबर. ओळख का करून दिली पाहिजे? फक्त असे जरी बोलले की आज या या माताजी क्लास देणार आहे, झालं ओळख. सगळ्या डिग्री वगैरे काय सांगायची गरज आहे? दुसऱ्यांना म्हणजे फायदा होऊ प्रभू शकतो. हा, कारण सामान्य लोक कसे असतात ते म्हणतात ना, चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करत नाहीत. तसं आहे. हं, आता जे भक्त आहेत त्यांना सर्व काही माहिती असतं, पण जे नवीन लोक येतात आणि ते बघतात की अरे इथे पण एवढे एज्युकेटेड लोक आहेत, मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतात, तेव्हा त्यांना त्यांच्यावरती प्रभाव पडतो आणि जे काही बोलत आहेत ते थोडे लक्ष देऊन ऐकतात. आणि जर त्यांना असं वाटलं, अरे हे तर काय साधारण साधू आहे, यांचे कपडे पण जुने आहेत, तर जास्त कोणी इंटरेस्ट घेणार नाही. आता तरीही काय झालं होतं की आता समजा राधेश्याम प्रभू आहेत, IIT मधून त्यांनी M.Tech केलंय. तर ते जेव्हा कॉर्पोरेट कंपनीमध्ये जाऊन सेमिनार देतात, तेव्हा सर्व लोक लक्ष देऊन ऐकतात. कारण त्यांना माहिती आहे की या व्यक्तीचं बॅकग्राऊंड किती मोठं आहे. तर त्याच्यासाठी आपण हे सांगतो की जेणेकरून लोक त्या ऐकण्यासाठी रिसेप्टिव्ह होतील. काहीतरी करून त्यांनी ऐकावं, हा आपला मुख्य उद्देश असतो. मग त्याच्यासाठी ज्याही गोष्टीची मदत घेता येईल त्याची मदत आपण घेऊ शकतो. पण पण स्वतःची बढाई करू नये. म्हणजे क्लास द्यायला सुरुवात केली आणि तिथून आपलेच सांगत बसले, मी या डिग्र्या केल्या, मी ते केलं, तर ते गडबड आहे. ते योग्य नाही वाटत लोकांना पण, आणि शास्त्रानुसार पण योग्य नाही आहे. तर एकदा काय झालं होतं, राधेश्याम प्रभूंनी 2 वेळा सांगितलं म्हणून माझ्या लक्षात आहे, की पुण्याच्या मंदिरामध्ये एक प्रभूजी क्लास देत होते, भागवतम क्लास सकाळचा. बहुतेक ब्रह्मचारीच होते. तर क्लासच्या आधी त्याने ते जय राधा माधव वगैरे सर्व गायलं आणि क्लास सुरू करण्यापूर्वी बोलले की माझ्यामध्ये हे दोष आहेत, मी फार पतित आहे, असं भरपूर काय 5-10 मिनटं बोलले.
म्हणजे तुम्ही ऐकलं असतं ना, कधी कधी फक्त असं सांगतात की मी तर बिनकामी आहे, हे आहे, ते आहे, भरपूर बोलतात. तर मग क्लास झाल्यावरती तिथे एक सरदारजी होते. ते सरदारजी बोलले, प्रभूजी तुम्ही क्लास तर खूप छान दिला, पण तुम्ही जे सुरुवातीला बोलले ते मला नाही आवडलं. तर याला त्या प्रभूजींनी काय उत्तर द्यायला पाहिजे? तुम्ही गेस सांगा ना, याच्यामध्ये काय तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनाला? प्रसंग तरी समजला ना, की ते प्रभूजी क्लास देत होते. क्लासच्या सुरुवातीला फारच असे नम्र शब्द वापरत होते, म्हणजे नम्र, की बाबा माझं मी असा, हे आहे, दोष आहेत, हे आहे, ते आहे, वगैरे वगैरे. आणि क्लास झाल्यावरती ती सरदार व्यक्ती बोलले की क्लास तर छान होता, पण तुम्ही जे सुरुवातीला बोलले ते मला नाही आवडलं. तर मग आता या प्रभूजींनी काय सांगायला पाहिजे? माणूस चुकीचा पुतळा असतो. अ, माणूस चुकीचा पुतळा, ठीक आहे, कदाचित मी स्पष्ट केलं नाही व्यवस्थित. तर ते सरदारजींचं म्हणणं काय होतं, तुम्ही क्लास तर एवढा छान दिला, मग सुरुवातीला स्वतःबद्दल एवढं का बरं हे बोलत होते तुम्ही, की मी काय भरपूर असे काय म्हणतायत, वाईट वाईट शब्द का वापरत होते, मी पतित आहे, हे आहे, ते आहे. तर राधेश्याम प्रभू बोलले की ते प्रभूजी त्यांना बोलले, अरे वो सब बोला, वो सही नहीं रहता है, वो इस्कॉन में बोलना पड़ता है। इसके लिए मैंने बोला, आप उसकी तरफ मत ध्यान दो। आता इथे काय झालं तुम्हाला कळलं ना? कळालं पण कळलं. स्पष्टपणे येस उत्तर सर, देत नाही. येस. हा, तर आता ते आपण बोलतो की बाबा मी पतित आहे, माझ्यामध्ये दोष आहेत, हे या चुका केल्या. तर ते नम्रतेने बोलल्यावरती काय होतं की व्यक्ती प्रगती करेल. पण इथे हे जे बोलत होते ते फक्त बोलायचं म्हणून बोलत होते. ते त्यांना काय बोले, अरे ऐसा सही नहीं रहता है, ये सिर्फ बोलने के लिए बोलना पड़ता है इस्कॉन में, सब जगह ऐसा ही है। अभी मैंने जो बोला वो वैसा उतना पतित तो मैं नहीं हूँ। तर ही अशी अशी गडबड होते. तर अशी नम्रता नसते. नम्रता म्हणजे फक्त शब्दाने बोलायचं आणि नंतर पण मनामध्ये भाव वेगळा आहे. बऱ्याचदा काय असतं की आपण काही काही गोष्टी नेहमी 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 ऐकून त्यासारख्याच बोलून जातो आणि त्याच्या मागचा आपल्याला भाव पण समजत नाही. आता दुसऱ्याबद्दल विचार करायला नाही पाहिजे, कारण तो अपराध होतो. राधेश्याम प्रभू पण असे जेव्हा उदाहरण देतात, नंतर म्हणतात की मी त्या वैष्णवांची क्षमा मागतो, कारण पण नाव सांगत नाहीत ते कोणाचं, कारण बाबा त्यांचं मी असं उदाहरण वापरलं. तर बऱ्याचदा भागवतम क्लासच्या आधी पण लोक काय म्हणतात की आजचा मी क्लास देत आहे ते माझ्या हृदयाच्या शुद्धीसाठी आणि भगवंतांच्या सेवेसाठी. तर असं बोलून 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 सवयच झालेली असते, बरेच लोक असं म्हणतात. परंतु म्हणजे दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा आपण स्वतः विचार केला पाहिजे की हा क्लास मी कशासाठी देत आहे. आता यूट्यूबला किती व्ह्यू आले पाहिजे, का लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, काय उद्देश काय क्लास देण्याचा. हं? तर हे महत्वाचं आहे. हं. नम्रता. हं? प्रभूजी, एक हां, प्रश्न होता. हां. तुम्ही पण सांगता मी अजून साधक आहे, मी पण प्रयत्न करते, मग अशा वेळेस आम्ही विश्वास ठेवायचा की नाही? हां, अरे मी तर साधकच आहे ना. तुम्हाला मला बघून अजून कळलं नाही का? नाही, आता एवढे वर्ष जीवीला राहताय, एवढे सगळे सेवा देताय, मग आम्ही, तुम्ही जर असे बोलले तर मग आम्ही परत गोंधळून जाऊ. नाही, असं नसतं ना. हे बघा, वयाने जास्त वेळ एका ठिकाणी राहण्याने प्रगती होते, असं हे असं काही म्हणजे हा काय म्हणता येईल गैरसमज आहे. आता जसं की आपण हे उदाहरण खूप वेळा वापरलं, ज्ञानेश्वर महाराजांचं आणि चांगदेवांचं. ज्ञानेश्वर महाराजांचं वय 20 वर्ष पण नव्हतं आणि चांगदेवांचं वय 1400 वर्ष होतं. आणि 1400 वर्ष चांगदेव काही चुकीच्या गोष्टी किंवा इंद्रियतृप्ती नव्हते करत. ते पण तपस्याच करत होते. त्या तपस्येच्या बळावर त्यांनी त्या वाघाला वाहन बनवलं होतं. म्हणजे विचार करा ती व्यक्ती किती प्रभावी असेल. हां, पण जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं गर्वहरण केलं, तेव्हा चांगदेवांनी ज्ञानेश्वर महाराजांची शरणागती घेतली. हे तुम्ही ऐकलेलं आहे की नाहीये? हो. हां, अरे हो बाकी, प्रभू. हां, खरंय. महाराष्ट्रात राहून एवढं तरी माहीत पाहिजे. तर मी काय सांगतोय,
मी तरी तर फक्त 5-10 वर्षे राहिलो, चांगदेव 1400 वर्षे राहिले होते. त्याच्यामुळे जास्त वर्ष राहणं त्यानं व्यक्ती प्रगती करेल झालीच असेल असं नाही. तर ठीक आहे, नंतर आपण बघू एखाद्या वेळेस की भावस्तराची लक्षणं काय असतात, आणि भावस्तर तर खूपच वरचं आहे. पण असं पण बघायला मिळतं की काही लोक भक्तीमध्ये खूप उशिरा येतात आणि खूप पटकन प्रगती करतात. आता आपल्या जव्हारमध्ये श्रेया आहे, नंतर कृपा आहे. या लोकांनी किती पटापट सगळ्या गोष्टी समजल्या, 16 माळा चालू केल्या, गायला वाजवायला पण शिकून घेतलं. आणि ती श्रेया तर एकदम अवघड अवघड प्रश्नाची उत्तर देते. क्लासमध्ये मला बिलकुल अपेक्षा नव्हती. अ, ते तशा प्रश्नाची पण ती उत्तरं द्यायली. तर मी म्हटलं बापरे, हिचा अभ्यास भरपूर आहे. म्हणजे या वयासाठी आणि इस्कॉनमध्ये इतक्या कमी वेळेत एवढं समजणं थोडंसं विशेष वाटलं मला तिच्याबद्दल. मागच्या 2-3 क्लासमध्ये मी बघितलं. आज ती आली नाही, नाहीतर ती असायची. हां, तर मला हे सांगायचं आहे, तर हे मुलं माझ्यापेक्षा प्रगत आहेत असं स्वीकारायला काही हरकत नाही आहे. कारण त्या एकतर ते खूप निरागस आहेत आणि इतक्या लहान वयामध्ये भक्तीत आल्यामुळे त्यांनी आणखीन काही चुका केलेल्या नाही आहेत. त्यांचं हृदय पूर्णपणे स्वच्छ आहे आणि इतक्या पटापट त्यांना समजतंय, म्हणजे नक्कीच ते मागच्या जन्मापासून भक्ती करत असतील. तर तुमचा जो प्रश्न होता ना, की काय समजायचं, तर तुम्हाला असं उत्तर सांगतोय मी, की केवळ वेळेने कोणी वरिष्ठ किंवा प्रगत होत नाही किंवा पोझिशनने पण कोणी हे होत नाही. समजा एखाद्या व्यक्तीला मंदिराचा अध्यक्ष बनवलं, याचा अर्थ हा नाही की तो शुद्ध भक्त आहे. एखादा व्यक्ती मंदिरामध्ये झाडू करत असेल, तो पण शुद्ध भक्त असू शकतो. आणि अशा गोष्टी झालेल्या आहेत. जसे की तुम्ही रथयात्रेमध्ये बघितलं असेल, कुठेही रथयात्रा असली तर एका व्यक्तीचा फोटो रथयात्रेला लावलेला असतो. तुम्हाला माहिती आहे? इस्कॉनची रथयात्रा कुठे जरी असेल, तर रथाला एका व्यक्तीचा फोटो लावलेला असतो. रथ तयार केलेल्या प्रभूजींचा ना प्रभू? हां, त्यांचं नाव काय? नाव नाही आठवत आहे प्रभूचे. हां, तर हे होते जयानंद प्रभू. तर जयानंद प्रभूबद्दल दीनबंधू प्रभू क्लास देतात. तो तुम्ही कधी ऐका. तर ही व्यक्ती किती किती उच्च स्तरावरती होती, हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर जयानंद प्रभू म्हणजे 1970च्या काळामध्ये खूप मोठे इंजिनियर होते अमेरिकेमध्ये. पण त्यांचं मन असं होतं की त्यांना भौतिक जीवनामध्ये काही रुची नव्हती, म्हणजे इस्कॉनच्या आधीपासूनच. तर त्या डिग्रीवरून मोठ्या कंपनी जाण्या ऐवजी ते टॅक्सी चालवायचे. म्हणजे बघा, हे किती कठीण आहे आता. टॅक्सी चालवणं आणि मोठ्या पगाराची नोकरी करणं, याच्यामध्ये नक्कीच फरक आहे. परंतु त्यांना इंटरेस्ट नव्हता या गोष्टीमध्ये. आणि मग जेव्हा प्रभुपादांच्या संपर्कात आले, त्यांनी लगेच भक्तीला स्वीकारलं. कारण एका प्रकारे त्यांच्या मनामध्ये शोधच चालू होता. आणि अ, भक्तीला स्वीकारलं आणि ते काय करायचे की रात्रभर टॅक्सी चालवायचे आणि दिवसभर मंदिरातल्या सेवा करायचे. आणि ते टॅक्सी चालवून जे काही पैसे जमा व्हायचे ते प्रभुपादांना द्यायचे. तर मला वाटतं भक्ती रसामृत सिंधू या पुस्तकाचं प्रकाशन करायचा खर्च त्यांनी दिला होता. काहीतरी $1000. तुम्ही एकदा ऑनलाईन चेक करा. माझ्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी माझ्या कधी-कधी गडबड होतात. परंतु मुख्य मुद्दा बरोबर आहे. तर जयानंद प्रभू एवढे इंजिनियर असून टॅक्सी चालवायचे. जेव्हा प्रभुपादांनी इस्कॉन स्थापन केलं अमेरिकेत, तेव्हा जयानंद प्रभू भक्तीमध्ये आले. रात्रभर टॅक्सी चालवायचे, दिवसभर मंदिरातल्या सेवा करायचे. आणि कोणत्या सेवा? मंदिरातला कचरा नेऊन टाकून येणं, साफसफाई, जी काही सेवा असेल ते. आणि त्या तिथल्या ग्रुपमध्ये सगळ्यात वरिष्ठ तेच होते, म्हणजे वयाने. तिथे येणारे सगळे काय 18, 20, 21, 22 वर्षाचे हिप्पी लोक होते. याच्यापेक्षा जास्त कोणी एजेड नव्हतं. पण यांच्यापेक्षा जयानंद प्रभू मोठे होते, 30 या 30 प्लस होते. पण तरीसुद्धा ते अशा सेवा करायचे. म्हणजे कुणाला कळणारच नाही की ते काहीतरी असं करतायत महत्त्वाचं. तर असं करता 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 त्यांनी त्यांच्या स्वभावाने आजूबाजूच्या गल्लीमधल्या लोकांना किंवा मार्केटमधल्या लोकांना एवढं प्रभावित केलं की ते मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला अशीच घेऊन ते लोक त्यांना दान द्यायचे.
की जयानंद इज व्हेरी नाईस गाय असं म्हणायचे. तर जयानंद प्रभू अशी भाजीपाला वगैरे घेऊन यायचे आणि काही जरी सेवा असली की दुसऱ्या व्यक्तीला पण ते प्रोत्साहित करायचे. जसे की एक खूप मोठ्या व्यक्तीबद्दल हा प्रसंग आहे. तर रथयात्रेमध्ये जयानंद प्रभू एकटेच रथ तयार करायचे. आता जगन्नाथपुरीसारखा रथ अमेरिकेत बनवायचा आहे. तर तशी चाकं वगैरे ते सर्व करायचे रात्रंदिवस. म्हणजे नंतर मी तुम्हाला सांगेल एक आणखीन खूप काय म्हणता येईल करुण घटना आहे. तर एका वेळेस असं रथयात्रासाठी रथ तयार करत होते. तर बाजूने एक कोणतरी मुलगा जात होता 20-19 वर्षाचा. तर जयानंद प्रभू त्याला बोलले की अरे हा खिळा मी पकडतो, तो तू हातोडा मारशील का? तर तो बोला ठीक आहे, एकदा हातोडा मारायला काय प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी हातोडा मारला आणि तो खिळा जे काही त्या रथामध्ये बसला. त्याच्यानंतर जयानंद प्रभूंनी त्यांची एवढी प्रशंसा केली. अरे तू किती छान हातोडा मारतो, आतापर्यंत मी असा व्यक्ती बघितलाच नाही, आणखीन थोडेसे हातोडे मारशील का? तो बोलला ठीक आहे. तर असं करत 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 त्या व्यक्तीला त्यांनी भक्त करून टाकलं. ती व्यक्ती कोण होती माहिती आहे? माहीत आहे की नाही? नाही प्रभूजी. जयपताका महाराज. का स्वामी महाराज ना प्रभूजी? हा, जयपताका स्वामी महाराज. तर विचार कर येस. आता जयपताका स्वामी महाराज कोण व्यक्ती आहे? ते चैतन्य महाप्रभूंचे पार्षद आहेत. आणि त्यांना पण म्हणजे अशा पद्धतीने जे काही इनिशियल कॉन्टॅक्ट जयानंद प्रभूंनी दिला. तर हां, आणखीन तुम्हाला मी हे सांगत होतो की केवळ पदाने आणि वेळेने कोणी श्रेष्ठ होत नाही. तर नंतर काय व्हायचं की मंदिर असलं की त्यांना हे करायचे, मंदिर अध्यक्ष केलं जायचं. पण ते काय करायचे की नवीन व्यक्ती कोणी आला ना, त्याला अध्यक्ष करायचे आणि आपण त्याच्या अंडर काम करायचे. आता बघा मंदिर हे एक आध्यात्मिक ठिकाण हे बरोबर आहे, परंतु आपण सगळे आपला इगो घेऊन आलेले असतो. इस्कॉनमध्ये एक समस्या काय आहे की आपण सगळ्यांना म्हणतो या सत्संगामध्ये सत्संगामध्ये सगळे या. तिथे आपण असं स्क्रीनिंग करून घेत नाही की कोणाचा इगो किती आहे किंवा कोणाची सवयी कशी आहेत. जो येईल त्याला आपण भरती करायला लागतो. त्याच्यामुळं काय होते की प्रत्येकजण काहीतरी आपलं मागचं घेऊन येतोच. तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीच्या हाताखाली काम करायला इगो व्यक्तीचा हर्ट होतो. असं नाही व्हायला पाहिजे, पण असं बघायला मिळतं. कधी-कधी काय आहे मग ती ज्युनियर व्यक्ती पण स्वभावाने म्हणजे समजा अपमानास्पद जर बोलत असेल तर मग आणखीन त्रास होतो. तर अशा घटना होतात. तुम्ही पण सगळे बघितलं असेल तुमच्या आजूबाजूला. पण जयानंद प्रभूंचं काय वैशिष्ट्य होतं की ते ज्युनियर व्यक्तीला मंदिराचा अध्यक्ष बनवायचे आणि आपण त्याच्या अंडर सेवा करायची. तर असे खूप लोकांचं जयानंद प्रभूंनी भक्तीमध्ये हे केलं. एक दिवस प्रभुपाद क्लास देत होते भागवतमचा आणि जयानंद प्रभू तिथे क्लास ऐकायला आले आणि आता रात्रभर टॅक्सी चालवल्यावरती व्यक्ती कसा काय जागा राहील. तर त्यांना क्लासमध्ये झोप येत होती. तर दुसरे कोणतरी शिष्य बोलले की अरे प्रभुपाद जयानंद झोपतोय. प्रभुपाद बोलला त्याला काही बोलू नका, त्याला काही बोलण्याची गरज नाही आहे, तो योग्य स्थितीमध्ये स्थित आहे. प्रभुपाद स्वतः बोलले. आणि नंतर त्यांच्या आयुष्याच्या शेवटी शेवटी काय झालं, एक रथयात्रा होती. त्या रथाचं काम पण ते करत होते आणि त्यांच्यासोबत जे प्रभूजी सेवा करायचे त्यांनी हे सांगितलेलं आहे की ते रथ तयार करता करता त्यांनी बघितले की त्यांच्या अंगावरती गाठी दिसत आहेत. तर त्या प्रभूजींनी त्यांना विचारलं जयानंद काय झालंय, मला खरं खरं सांग. तर ते बोलले अरे काही नाही काही नाही, आता रथाचं काम महत्त्वाचं आहे, नंतर बघूया. तर त्यांनी काही सांगितलं नाही आणि कंटिन्युअस 3 दिवस न झोपता रथ तयार केला. हे एक पुस्तकाचं नाव काय जयानंद प्रभूंचं तुम्ही सर्च केलं ना तुम्हाला यूट्यूबवरती पण मिळून जाईल. हां, तर मग रथयात्रा झाली त्याच्यानंतर ते त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि कळलं की त्यांना आता एकदम शेवटच्या टोकाचा कॅन्सर झाला आहे आणि त्यांची जगण्याची शक्यता बिलकुल नाही आहे. तर अशा वेळी व्यक्तीने काय करायला पाहिजे? सामान्य व्यक्ती किती कोसळून जाईल. परंतु जयानंद प्रभू असे होते की त्या हॉस्पिटलमध्ये पण एका एका पेशंटला बिस्किट कुकीज वाटून तिथं प्रचार करायचे.
आता स्वतः काही दिवसात जाणार आहेत आणि दुसऱ्यांना कुकीज देऊन त्यांना हरे कृष्ण महामंत्र जप सुरू करायला त्यांनी खूप लोकांना काय म्हणतात प्रचार केला. तर असे व्यक्तिमत्व होते जयानंद प्रभू. तर जेव्हा जयानंद प्रभूंनी शरीर सोडलं तेव्हा दुसरं कोणी मार्केटमध्ये भाजीपाला वगैरे आणायला गेलं की सगळे लोक विचारायचे, अरे म्हणजे व्हेअर इज जयानंद. त्याला जय का काहीतरी ते लोक म्हणायचे. जयानंद कुठे आहे. म्हणजे एकदम असे भिकारी नशेडी लोक, मार्केटमधले चांगली लोक, जे काही सगळे त्यांचं नाव घ्यायचं, ही वॉज व्हेरी नाईस गाय, ही वॉज व्हेरी नाईस गाय म्हणून. तर आता ही गोष्ट आणखीन पुढे नेऊ की नको नेऊ, ठीक आहे सांगतो. तर मग त्यांच्या भावाच्या मुलाने हा प्रसंग सांगितला पुढचा. त्यांचं नाव काहीतरी जीन का जैन होतं जयानंद प्रभूंचं. तर जयानंद प्रभू गेल्यावरती प्रभुपादांनी सांगितलं की याच्यानंतर जेव्हाही रथयात्रा होईल प्रत्येक रथयात्रेमध्ये जयानंद प्रभूंचा फोटो लावलाच पाहिजे. म्हणून इस्कॉनमध्ये कुठेही रथयात्रा झाली तर त्यांचा फोटो असतो तिथे. आणि इस्कॉनमध्ये अशी एकटीच व्यक्ती आहे ज्याला प्रभुपादांनी संत पद दिले, की जयानंद एक संत होते. तर मग जयानंद प्रभू गेल्यावरती काही वर्षांनी त्यांची आई पण खूप आजारी होती. तर त्यांची आई खूप आजारी होती तर त्या एका हॉस्पिसमध्ये त्यांना ॲडमिट करतात. तर तिथं ॲडमिट करताना एक डिहोटी माता जी तिथे नर्स होती. तर सेवा करता करता त्यांना कळलं की ह्या जयानंद प्रभूंची आई आहेत म्हणून. तर त्या माताजी त्यांना काहीतरी जगन्नाथजींचा प्रसाद किंवा जगन्नाथचे विग्रह त्यांना दररोज घेऊन यायचे. तर तिथे दीनबंधू प्रभू सांगतात की जगन्नाथजींनी केवळ त्यांचीच काळजी नाही केली तर त्यांच्या आईची पण काळजी केली. कारण जगन्नाथजींचाच महाप्रसाद तिथे त्यांना मिळायचा. तर असे त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच काही घटना आहेत. तर मी तुम्हाला हे सांगतो होतो की मी साधक आहे म्हणतोय, हे मी काही त्या प्रभूजीसारखं नाही, अरे ऐसा बोलना पडतंय असं नाही आहे. कारण मला माहिती आहे, मी मुंबईमध्ये शिकून आलो, सगळीकडे फिरून आलो. अ, आता प्रयत्नच करतोय, त्याच्यामुळे मी जे सांगतो ते खरं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटण्याची गरज नाही की अरे यांचं असं झालं तर माझं काय होईल. आता माझं काय होईल, माझ्यापेक्षा श्रेया आणि ती कृपा जास्त प्रगत आहेत. मग मी असं थोडे म्हणू शकतो अरे माझं काय होईल. किती वर्ष राहिला, किती श्लोक येतात, किती क्लास देतो, किती मोठ्या पदावर आहे, ह्याच्याशी भक्तीचा काहीही संबंध नाही. कारण एक दिवस मी विचार करत होतो की तिथे जवाहरमध्ये आपण चर्चा केली वेगवेगळ्या प्रकारचे अपराध. तर एक अपराध आहे की म्हणजे छोट्या मुलांना साधारण समजणं आणि त्यांचा समजा अपमान करण्यासारखं करणं. तर मग मला हे पण मी काही दिवसानंतर हिला विचारलं होतं श्रेयाला, अरे ते त्याचं नाव काय. तिने पटकन सांगितलं बंधू निरूपण. मला बिलकुल अपेक्षित नव्हतं. एवढ्या तिने 2-3 उत्तरं दिले. एकही उत्तर अपेक्षित नव्हतं. एकदम कठीण कठीण उत्तरं दिली होते. हां तर तिने हे उत्तर दिलं. मी काय सांगत होतो. हम्म. हां, आता ही श्रेया आहे आणि कृपा आहे. तर आता हे लोक तर किती लहान आहेत. पण त्यांची तर जेव्हा त्या अपराधाबद्दल बोललो ना, मग मी एक दिवस विचार केला की अरे सत्संगामधले हे छोटे छोटे मुलं किती प्रगत आहेत आणि किती फास्ट हे लोक स्वीकारतात सगळ्या गोष्टी. उलट ते तर टीनेजर आहेत. टीनेजमध्ये मुलांना खूप कठीण जातं सांभाळायला. तर मग मी विचार केला की एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे. कारण सर्व शास्त्र सांगतात की भक्ती न वयावर अवलंबून आहे, ज्ञानावर, ना पैशावर, ना पदावर. भक्ती फक्त श्रद्धेवर अवलंबून आहे. म्हणून जर आपल्याला असं दिसत असलं की आपल्यापेक्षा कोणी नंतर आलेला किंवा छोटा व्यक्ती किंवा लहान मुलं जर जास्त प्रगत असतील तर उलट हे शास्त्राला सत्य सिद्ध करतायत. मग तिथं असुरक्षित होण्यापेक्षा स्वीकार करायचा आणि आपण त्यांच्यापासून प्रेरणा पण घेऊ शकतो. जसे की प्रल्हाद महाराज म्हणतात ना, मन्ये धन अभिजन रूप तप श्रुत ओजस तेज प्रभाव बल पुरुष बुद्धी योगा नाराधना ही भवंती पुरुषो भक्त्या तुतोष भगवान गज यूथ पाय. कुळ, वय, प्रतिष्ठा, नाव, शिक्षण याने त्याला काहीच महत्त्व नाही आहे. म्हणजे अ, याने तुम्ही भगवंतांना जिंकू शकत नाही. तर भगवंतांना जिंकण्यासाठी फक्त साधारण आणि श्रद्धावान हृदय पाहिजे. हं?
तिथे प्रल्हाद महाराज गजेंद्राचं उदाहरण देतात. गजेंद्र तर हत्ती होता. जर हत्ती भगवंतांना प्रसन्न करू शकतो तर मनुष्य का नाही करू शकणार? तर ठीक आहे, खूप मोठी चर्चा झाली. प्रिया माताजींनी प्रश्न विचारल्यामुळे आता तुमचे हे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. परत असा प्रश्न विचारू नका. क्लिअर झाले की नाही डाऊट? अरे त्या गायब झाल्या वाटतं. ठीक आहे. प्रिया माताजी तुम्ही आहात की? बरं ठीक आहे, जाऊ द्या. हं. तर इथं हीच आपण थीम पुढे घेऊन जातो, हे कारण पुढे हां मोबाईल लॉक झालेला. हे म्हटलं मोबाईल लॉक झालेला. ऐकू आलं ना? हो. हां ठीक आहे. आणि कुणी तुम्हाला दुसऱ्याने कोणी विचारलं तर तुम्ही पण हे स्पष्टीकरण सांगा की अरे ते ओके. प्रभूजी असे का बोलतात. बरं. तर आपण ही सर्व चर्चा कशावरून करतोय की भगवंतांमध्ये अनंत विभूती आहेत, पण तरीसुद्धा त्यांना बढाई करण्याची बिलकुल इच्छा नाही आहे. ते आवर्त घेत आहेत. आणि मग त्याच्यावरून आपण भगवंतांची काय म्हणता येईल महानता बघितली. त्या असं व्यक्ती कधी करतो जेव्हा हृदय समाधानी असतं. मग प्रभुपादांचं उदाहरण बघितलं. मग आपण जयानंद प्रभूंचं उदाहरण बघितलं. नंतर आपण हे पण बघितलं की केवळ किती वेळ आश्रमात आहे किंवा कोणत्या आश्रमात आहे, लहान आहे मोठा आहे याने काही फरक पडत नाही. भक्ती म्हणजे भक्तीचं एक वैशिष्ट्य आहे की अहेतुकी आणि यदृच्छया. कोणत्याच गोष्टीचं कारण भक्तीला हे करू शकत नाही, म्हणजे त्याने हे केलं म्हणजे भक्ती होईल असं नाहीये. तर मग आता सेकंड जनरेशनमध्ये तर प्रभुपादांचे एक शिष्य आहेत मंदाकिनी माताजी. अ, संगीता माताजी तुम्ही त्यांना बघितलं असेल या वर्षी महाराजांच्या यात्रेमध्ये. हो प्रभूजी, हो. हां. तर मंदाकिनी माताजी मूळच्या फ्रान्सच्या आहेत. तर ठीक आहे, आज जेवढं झालं तेवढं बघूया. तर मंदाकिनी माताजींनी जेव्हा इस्कॉन जॉईन केले त्या खूप तरुण होत्या. आणि त्या नेहमी भगवंतांना प्रार्थना करायच्या की जर मला प्रभुपाद बोलले की मंदाकिनी तू ही सेवा करशील का, तर माझ्या तोंडातून हो हो येऊ द्या म्हणून होकार येऊ द्या. नेहमी अशी प्रार्थना करायची. आणि मग एकदा प्रभुपादांनी त्यांना काय विचारलं की अरे मंदाकिनी, रशियामध्ये मी एका मुलाला थोडंफार भक्तीचं बदल सांगितलंय, त्याच्यासोबत तू लग्न करशील का? विचार करा, ही फ्रान्सची एकदम तरुण मुलगी आहे. रशियामध्ये तेव्हा कम्युनिस्ट होते सगळे. आणि तिथल्या म्हणजे तिथे प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवरती गव्हर्नमेंट निगराणी करायचं, जसे नॉर्थ कोरियामध्ये आता करतात ना तसं. प्रभुपाद गेली होती तेव्हा पण त्यांनी जास्त फिरू नाही दिलं प्रभुपादांना. त्यांचे ते गुप्तहेर वगैरे असायचीच. तर अशा स्थितीमध्ये इतकी तरुण मुलगी होकार देते. त्या प्रभूजींचं नाव मला वाटतं अनंत शक्ती किंवा अनंत शांती असं काहीतरी आहे. तुम्ही हे सर्व नेटवरती सर्च करा. मंदाकिनी माताजी लग्न करतात. विचार करा. आणि त्यांनी लग्न केल्यामुळे आज जगात भारत सोडल्यावरती सर्वात जास्त भक्त रशियामध्ये आहेत. त्यांच्या एका त्यागामुळे. रशियामध्ये 2 नंबरी रशिया भक्तांच्या संख्येमध्ये. आणि मायापूर ते मंदिर होतं तिथे पण जास्त सेवा करणारे भक्त रशियनच आहेत. इंजिनियर्सपासून ते आर्टिस्टपर्यंत. हां, तर हे काय सांगतोय मी नम्रतेबद्दल सांगायचं होतं मला. तर मंदाकिनी माताजींना मी मागच्या काही यात्रेपासून बघतोय महाराजांच्या यात्रेमध्ये. तर मग प्रभुपाद आविर्भाव दिवस असतो ना, नाही तिरोभाव दिवस असतो दरवर्षी दिवाळीच्या आसपास. यात्रेमध्येच तो दिवस येतो. तर मग प्रभुपादांचे शिष्य पण येऊन आपली ऑफरिंग देतात, प्रभुपादांबद्दल सांगतात. तर मंदाकिनी माताजी बोलायला आल्या. त्यांची भाषा पण थोडीशी फ्रेंच असल्यामुळे इंग्लिश थोडीशी पटकन समजत नाही. तर त्यांनी काही सांगितलं आणि लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या की त्या काय करतात, तुम्ही निरीक्षण केलं संगीता माताजी? नाही प्रभूजी, नाही नाही ना, लक्षात आलं. हां. तुम्ही कधी व्हिडिओ बघा. तर त्यांच्या त्यांच्या एखाद्या गोष्टीबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्या लगेच दोन्ही हात प्रभुपादांकडे करतात की हे सर्व काही प्रभुपादांचं आहे, माझं नाही आहे. तर ही चेतना किती उच्च स्तराची आहे. त्यांनी एवढा त्याग केला. एखादी व्यक्ती जर असती की अरे माझ्यामुळे पूर्ण जव्हार भक्त झालं, तर किती गर्व झाला असता. तर त्यांच्यामुळे रशियामध्ये हजारो भक्त झाले. बिलकुल त्यांना हे नाही. एकदम सिंपल लेडीसारखं राहतात. इथे पण जेईमध्ये आल्या ना,
खूपच सिंपल. आणि त्यांच्याबद्दल कधी पण टाळ्या वाजवल्या की लगेच हात दोन्ही प्रभुपदांकडे करतात. तर हे खरं भक्तीच्या प्रगतीचं लक्षण आहे. की अशा व्यक्तीला स्वतःबद्दल बढाई करण्याची गरज पडत नाही, दाखवण्याची गरज पडत नाही. त्यांना समजतही नाही की बाहेरची व्यक्ती काय विचार करतायत, त्यांना आपल्याला छोटं समजतात का मोठं समजतात. कारण ते आपल्या भक्तीमध्येच समाधानी असतात. अशा भरपूर कथा आहेत, पण मग आपल्याला तसंच राहून जाईल. हां, राधानाथ महाराजांचा एक गुण मी बघितला. राधानाथ महाराजांचा या संदर्भातला गुण काय बघितला मी, की महाराज त्यांच्या गुरुबंधूंची खूप प्रशंसा करतात. खूप म्हणजे खूपच. तुम्ही एखादी क्लासेस ऐका, समजा चौपाटीच्या मंदिरामध्ये जय अद्वैत महाराज क्लास आले, तर महाराज जय अद्वैत महाराजांबद्दलच 15-20 मिनटं बोलणार, की कसं प्रभुपादांनी त्यांना जबाबदारी दिली, त्यांच्यामुळे कसे ग्रंथ तयार झाले. एकदम मनापासून प्रशंसा. आता समजा आपण एखादी यात्रा घेऊन गेलो एखाद्या ठिकाणी 100-200 लोकांना, आणि समजा आपण त्या यात्रेचे प्रमुख आहोत. परंतु असं झालं की दुसरा कोणीतरी व्यक्ती आलाय आणि त्याला जास्त महत्त्व दिलं जातंय. तर जो व्यक्ती त्या यात्रेला घेऊन जातो त्याच्या मनामध्ये काय विचार येईल? प्रश्न कळला की नाही? माझं महत्व कमी झालं बा असं त्याला वाटेल. हां, परफेक्ट. त्याला काय वाटेल, अरे मी एवढे 100 लोकं घेऊन आलो आणि हा व्यक्ती सगळे त्याच्याकडे त्याचा क्लास ऐकायलेत. तर आता हे तुम्हाला सांगायला पाहिजे की नाही, पण ठीक आहे तरी सांगतो. राधेश्याम प्रभू बोलले होते, की बाबा ही समस्या खूप मोठी आहे, मान प्रतिष्ठेची. की ते बोलले की आपण ब्रह्मचारी, गृहस्थ किंवा संन्यासी जरी झालं, तरी यातून बाहेर आलोच असेल असं नाही. त्याने एक उदाहरण दिलं की कधी-कधी असं होतं, की समजा एखाद्या संन्यासीला आता हे म्हणजे आपण आदरात्मक बोलायला पाहिजे. संन्यासी महाराजांना कुठे क्लास द्यायला बोलवलं. हे राधेश्याम प्रभूंनी सांगितलं आणि तिथे योगायोगाने दुसरे पण संन्यासी महाराज आले. आता 2 संन्यासी मंदिरात आल्यावरती मॅनेजमेंट काय करणार? की दोघांनाही व्यासनावर बसायला सांगणार आणि एकाला कसं काही खाली बसवणार? तर ते बोलले की काही-काही वेळा असं आम्हाला ऐकायला मिळतं, की एक व्यक्ती बोलते की जर दुसऱ्यालाच बोलायला सांगायचं होतं तर आम्हाला कशाला बोलवलं? आम्ही काही दुसरीकडे क्लास देऊ शकलो नसतो का? तर कुणाबद्दल दोष बघायचा हा उद्देश नाहीये. फक्त हे बघायचं की हे मनामध्ये किती खोलवर गेलेली समस्या आहे. म्हणजे व्यक्ती संन्यासी झाला तरीही त्यातून बाहेर पडेल असं नाहीये. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. परंतु याच्या विरुद्ध राधानाथ महाराज त्यांच्या कथेमध्ये, त्यांच्या यात्रेमध्ये ते स्वतःहून त्यांच्या गुरुबंधूंना बोलून आणतात आणि त्यांच्याबद्दल ते स्वतःहून प्रशंसा करतात. कधी-कधी क्लासचा विषय बाजूलाच राहून जातो. आता यावर्षी जेव्हा महाराजांची व्यासपूजा होती, तर चौपाटीमध्ये काही ब्रह्मचार्यांसाठी आयोजित केली नाही, मागच्या वर्षी आयोजित केली होती. तर मग सर्वांनी महाराजांबद्दल सांगितले, की महाराज आम्ही तुमच्याकडून हे शिकलो. एक गोष्ट अशी सांगितली, की महाराजांना कुणाला नाही म्हणायला सर्वात जास्त त्रास होतो. आता तो वेगळाच क्लास होईल महाराजांचे गुण सांगण्याबद्दल. अ, तर मी तुम्हाला एखाद्या वेळेस नंतर सांगेल. खूप प्रेरणादायी महाराजांचं चरित्र आहे. तर सर्वांनी असं सांगितल्यावरती मग शेवटी महाराजांना बोलले, की आता महाराज तुम्ही काहीतरी 2 शब्द बोला. तर तिथं हे होते, श्रुतकीर्ती प्रभू होते, प्रभुपादांचे सेवक. तर महाराजांनी पूर्ण क्लासभर फक्त श्रुतकीर्ती प्रभूबद्दल सांगितलं, की कसं प्रभुपादांनी त्यांना सेवा दिली, त्यांनी काय-काय सेवेमध्ये केलं आणि यांची व्यासपूजा आणि स्वतःबद्दल एक वाक्यसुद्धा बोलले नाही. तर ते खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. बोलणं सोपं आहे, पण नाही करू शकत. त्याच्यासाठी मन खूप भक्तीमध्ये समाधानी आणि खूप काय म्हणता येईल, खूप पोषण झालेलं पाहिजे. एकदा इथं एक ब्रह्मचार्यांसाठी एक सेमिनार चालू होता. म्हणजे इंडियाचे त्यांनी झोन बनवलेत. पश्चिम वेस्ट झोन, साऊथ झोन, नॉर्थ झोन असे भाग केले. तर पश्चिम झोनमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा असे राज्य येतात. तर वर्षातून एकदा इथे ते ब्रह्मचार्यांसाठी क्लासेस वगैरे असतात, म्हणजे रिट्रीटसारखं असतं. तर
एका वेळेस महाराजांनी तिथे महाराजांचा काहीतरी क्लास आयोजित केला होता. तर असाच विषय चालू होता की गुरुबंधू वगैरे हे ते. तर महाराज बोलले, तुम्ही जर असा विचार केला की मी माझ्या कोणत्याही गुरुबंधूपेक्षा श्रेष्ठ आहे, तर ती गोष्ट मला सर्वात जास्त त्रास देईल. त्याच्यामुळे असा बिलकुल कधी विचार करायचा नाही की माझे गुरु त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. हे पूर्ण लोकांच्या समोर महाराजांनी सांगितलं. आणि असं लोक करतात, माझा गुरु माझा गुरु, पण महाराजांनी ते मुळातच सांगून टाकलं की हे मला बिलकुल नाही आवडत. इथे एकदा गोपालकृष्ण महाराज आले होते जीईमध्ये. तर गोपालकृष्ण महाराज आल्यावरती महाराज एवढे म्हणजे सारखे 4-5 तास भक्तांसोबत चर्चा करते. गोपालकृष्ण महाराजांना कोणती रूम देणार, त्यांच्या रूममध्ये ह्या सुविधा आहेत की नाही आहेत. अनंत राघव प्रभू सांगत होते, त्यांची ही सेवा होती. कंटिन्युअस कॉल, अरे त्यांना हे भेटलं का, काहीतरी अडचण होती, बोलले की महाराजांना माझी रूम द्या, मी बाहेरच्या वरांड्यात राहील एक दिवस. आणि ते तयार झाले होते म्हणजे त्यांनी सामान पण बाहेर काढलं होतं. तर असे व्यक्ती आहेत. आपलं भाग्य आहे की बाबा त्यांना आपण कमीत कमी बघायला तरी मिळतं. आता इथे एक भजन आश्रम बांधले बघा, भजन आश्रम. भजन आश्रम म्हणजे जे प्रभुपादांचे शिष्य आहेत त्यांना काही दिवस निवांतपणे राहण्यासाठी तर वयोमानानुसार थोडासा काय म्हणता येईल, थोडासा वेळ स्वतःसाठी पण द्यावा लागतो. तर तिथे काही 2 माळ्याची बिल्डिंग आहे. तर या दृष्टिकोनातून खोल्या तयार केल्या. तर महाराजांनी बघितलं होती की त्यांची खोली काहीतरी चांगली केली का मोठी केली, तर मला डिटेल्स माहिती नाही आहे. तर महाराज बोलले, मी खोली घेणारच नाही. माझी खोली का तुम्ही माझ्या गुरुभावांपेक्षा चांगली बनवली. तर ते त्यांना परत सगळ्यात खोल्याचं चेंज करावं लागलं असं मी ऐकलं आहे की महाराजांनी बिलकुल स्वीकार केलं नाही. हे त्यांच्यापेक्षा चांगली गोष्ट मला नाही दिली पाहिजे. तसं इतक्या छोट्या छोट्या गोष्टी कोण लक्षात ठेवणार आहे, त्यांची रूम कशी आहे, त्यांना काय. परंतु हे शुद्ध भक्तांची असे लक्षणं असतात. भगवंतांची महती बघितली, मग आपण प्रभुपादांची, मग जयानंद प्रभू, मंदाकिनी माताजी आणि महाराज. तर हे सर्व आपण का बघतोय की ज्याचं पोषण आतून होतं मनापासून, त्याला सांगण्याची गरज पडत नाही किंवा दिखावा करण्याची गरज पडत नाही. परंतु आपण हे स्वतःवरती लावलं पाहिजे, इतरावरती नाही. हे मी बऱ्याच वेळेस आपण चर्चा केली आहे की गोविंद प्रभू म्हणतात, शास्त्रातले सगळे नियम आपल्यासाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही. व्यक्तीने नम्र झालं पाहिजे, म्हणजे मी नम्र झालं पाहिजे, समोरच्या व्यक्तीने नाही. नाहीतर अरे हा क्लास त्याच्यासाठी होता असं कधी कधी वाटतं. प्रत्येक क्लास आपल्यासाठीच असतो, जिथेही करेक्शन करायचं असतं तिथे. त्याच्यामुळे आता सगळे भक्त काही एकसारखे नसणार, तर असं काही असणारच कोणी काय म्हणता येईल, कामचोरी बरोबर नाही, कामचोरीसारखं करणार, कोणी शेवटी येऊन काहीतरी भाषण देऊन जाणार, कुणी फक्त फोटोज काढणार. अशी खूप व्हरायटी सगळीकडे असते. तर मग त्याच्यामध्ये आपण जर चिडचिड करायला लागलो, अरे एवढी मी सेवा करतोय ना, हा फक्त फोटो काढतोय, प्रभूजी पण याचंच नाव घेतात, तर थोडं कठीण होऊ शकतं. त्याच्यामुळे आता आमची पण जबाबदारी आहे की बाबा प्रत्येकाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर सांगण्याचा दृष्टिकोन काय आहे, हे स्वतःवरती लावायचं, दुसऱ्यावरती नाही. आणि स्वतःवरती लावताना पण हे नम्रतेने स्वीकारलं पाहिजे, नैराश्याने नाही. याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, ह्युमिलिटी आणि डिप्रेशन, दोन्ही वेगळं आहे, नम्रता आणि नैराश्य. नम्रता कशाला म्हणायचं की ती व्यक्ती समजा म्हणते की बाबा मी तर फार काही क्वालिफाईड नाही आहे किंवा माझ्याकडे काही फार काही कौशल्य नाही आहेत, असं तो बोलतो. आणि तो बोलून तो त्याला दिलेली सेवा खूप छानपणे करतो, म्हणजे त्याच्याकडून जे काही शक्य होईल ते. परंतु जो डिप्रेस्ड व्यक्ती किंवा फ्रस्ट्रेटेड इगो म्हणतात त्याला, काय म्हणता येईल त्याला, की त्याचा इगो हर्ट झाला आहे, पण तो डिप्रेशनसारख्या प्रकारे बोलतो, नैराश्यसारखा. तो पण बोलणार, अरे मी बिनकाम आहे, मी काहीच नाही करू शकत, मी हेच करू शकत नाही. मग दोघांमध्ये फरक काय, जो खरा नम्र व्यक्ती असतो तो अधिक सेवा करतो. पण जो नुसता बोलतोय मी पतित आहे, असं आहे तसं आहे, पण जर ते नम्रतेपासून येत नसेल तर तो सेवा तो करू नाही शकत. आता याच्या खूप खूप पैलू आहेत, ह्या गोष्टी आपल्यावरती लावल्या पाहिजे.
आपण बोलताना आपण खरी नम्रता आहे का आपलं नैराश्य आहे ते पण ओळखलं पाहिजे. आणि जेव्हा गुरु महाराज किंवा वरिष्ठ जर आपल्याला आशीर्वाद देत असतील आणि आपल्याबद्दल दोन शब्द बोलत असतील, तर आपण त्याचा स्वीकार करायला काही हरकत नाही अंतर्मनामध्ये, की बाबा ठीक आहे, गुरुच्या कृपेने आणि वैष्णवांच्या कृपेने मला हे करता आलं आणि या शब्दांनी मी अधिक करण्याचा प्रयत्न करेन. आता प्रत्येक वेळेस मी तुच्छ आहे, मी तुच्छ आहे, मला काहीच नाही, तसं नाही करायला पाहिजे. ते पण अननॅचरल आहे. कारण मानवी मनाची पण आता गुरु महाराज जेव्हा आपल्याबद्दल दोन चांगले शब्द बोलतात, तर त्याच्यापेक्षा आनंदाचं काय असेल? फक्त वाहून नाही गेलं पाहिजे. मला काय म्हणायचे तुम्हाला कळलं असेल असं मला वाटतं. तर हां. ठीक आहे, आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. मला आज हा चॅप्टर संपवायचा होता, पण नेहमीप्रमाणे सर्व चर त्यांच्या विना काही भ्रामक. हां, चला आता हा 40 नंबरचा श्लोक गाऊया. चालेल ना का तुम्हाला दुसरी काही सेवा आहे? तसं काही नाही, आपण थांबू पण शकतो, पुढच्या वेळेस घेता येईल. काय करायचं सांगा. प्रभू एक प्रश्न होता. हां. अ, जेव्हा आपण असं बघतो ना यात्रेला वगैरे जातो आणि कधी कधी सिनियर भक्त जे आहे ना हं, त्यांची वर्तणूक जी आहे ही हं, वैष्णवांच्या एटिकेटला धरून नसते हं, आणि मग आपल्या मनात त्याचा विचार येतो हं, की म्हणजे बोलून नाही दाखवत आपण कोणाकडे, हां. मनात विचार येतो. तर त्यावेळी तो वैष्णव अपराध होतो का? अ, असं म्हटलं जातं की तुम्ही ऐकलं असेल की अ, एक मिनिट काय? सारंग एव सारभूत तुषलासु परीक्षित महाराजांबद्दल काय श्लोक आहे तो? ना द्वेष्टी कलीम सम्राट सारंग इव सारभृत कुशलान्यासु सिद्धांती नेतरानी कृतानी यत. की परीक्षित महाराजांनी कलियुगामध्ये दोष नाही बघितला, कारण कलियुगामध्ये असं आहे की चांगलं कार्य मनामध्ये जरी विचार केला तरी ते केल्याचं फळ मिळतं आणि वाईट गोष्टी जरी मनामध्ये आली तरी त्याचा काही प्रभाव होत नाही. म्हणजे त्याला दोषामध्ये किंवा पापामध्ये गुणलं नाही जात. परंतु इतर काळामध्ये असं होतं की कार्याचं फळ मिळवण्यासाठी ते कार्य करावं लागायचं आणि कुणाबद्दल जर अपराध केला मनात, तर तो अपराध पण पकडला जायचा. तर त्याच्यामुळे कलियुगामध्ये ही सूट आहे, की त्याला लगेच अपराध नाही पकडला जाणार. परंतु हे आपली स्वतःची जबाबदारी आहे. कारण जास्त दिवस मनामध्ये आपण त्या गोष्टी ठेवल्या ना, कधी ना कधी त्या बाहेर येतात. कारण आता किती आता जे काय म्हणतात, जे मनात आहे तेच तर बाहेर येणार आहे. तर मग तेव्हा आपण शास्त्राचा आधार घेऊ शकतो किंवा इतर गोष्टींनी बघू शकतो. कदाचित गैरसमज असेल आणि असं होतं, मी तुम्हाला बोललो ना, की अशा सगळी व्हरायटी सगळीकडे आहे आणि बऱ्याचदा आपला पण गैरसमज होतो. एकदा काय झालं होतं, की वृंदावनच्या यात्रेमध्ये आता यात्रेमध्ये काही वेगळ्या ठिकाणी बघायला जायला बसेस काढाव्या लागतात आणि भरपूर बसेस असतात आणि दूरच्या ठिकाणी जायचं असेल तर लवकर बस काढावी लागते. तर बस निघाल्या होत्या आणि एक वरिष्ठ प्रभूजी हे करत होते, म्हणजे गाडीकडे येत होते. तर आता हे जे गाडीचे इन्चार्ज आहेत, त्यांनी बोलले, "अरे नाही, नाही, गाडी काढा, आता यांना यांना समजायला पाहिजे, एवढा उशीर करतात का?" तर ते गाडी थोडीशी पुढे गेली जात होती आणि ते प्रभूजी धावत आले. म्हणजे थोडेसे काय म्हणता येईल, वरिष्ठ वैष्णवच होते वयाने. तर ते आल्यावरती मग त्यांचं एकदम भांडण चालू झालं, की "अरे तुम्ही एवढ्या उशिरा कसे काय येता?" मग हे बोलायला लागले, "अरे माझ्या वयानुसार तुम्हाला समजायला पाहिजे." खूप भरपूर भांडण झालं आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती होता, की जो पहिल्यांदा यात्रेमध्ये आला होता. तर पूर्ण प्रवासभर त्याच्या मनात हेच चालू, "अरे हीच भक्ती आहे का? हेच असं आहे का? याच्यासाठीच आपण इथे आलो का?" हेच चालू होतं. आणि मग त्या ठिकाणी पोहोचले ते सर्वजण आणि तिथे पोहोचल्यावरती त्या व्यक्तीने बघितलं, ज्याने आधीही बघितलं होतं भांडण, की हे दोघं एकमेकाच्या पायाला पकडतायत. तर त्याला वाटलं तिथे काय चालू झालं नवीन. तर दोघं म्हणत होते, "नाही, नाही प्रभूजी, मला माफ करा, मी असं नव्हतं बोलायला पाहिजे." आणि त्यांचे पाय पकड. दुसरा म्हणतो, "नाही, नाही, मी पण वेळेवरती यायला पाहिजे होतं." तर असं हे जास्त वेळ टिकत नाही. पण आता बरं झालं त्या व्यक्तीचं हे बघायला मिळालं. दुसरा प्रसंग नसता बघितला तर तो तोच इम्प्रेशन घेऊन गेला असता. तर मी तुम्हाला हे सांगतो, की कदाचित असं पण कधी-कधी होतं. की दुसरी बाजू आपल्याला दिसत नाही
आणि असंही आहे की खरेच काही लोक स्ट्रगल करतायत. असंही आहे की वर्तणूक चांगली नसते पण त्यांच्या मनात असतं की अरे माझी एवढे दिवस झाले मी का सुधरत नाही आहे. तर असे खूप डायनॅमिक्स आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतात ना, कलेर दोष निधे राजन. कलियुग तर दोषाचा निधी सागर आहे. तर कलियुगामध्ये दोष शोधणं म्हणजे समुद्रात खारं पाणी शोधणं. तर त्याच्यासाठी किती रिसर्च करावा लागेल. त्याच्यामुळे आता मी बोलतोय पण मला पण स्ट्रगल होतं. पण जितकं शक्य आहे तितकं आपण शास्त्राच्या आधारे किंवा आचार्यांच्या उपदेशातून, महाराजांच्या उपदेशातून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नेहमी म्हणजे अशा पद्धतीने विचार केला पाहिजे की जेणेकरून अपराध कमी होईल किंवा तो विचार जास्त वेळ मनात राहणार नाही. नाहीतर तो जर बाहेर आला तर मग तो अपराधाच्या स्वरूपात होतो. काही काही लोक काय करतात, एकदम प्रेशर कुकरसारखं सर्व काही आतच ठेवून देतात आणि मग एकदम फटकन मोठा बार होऊन जातो. मग काही पण बोलायला लागतात. आणि बऱ्याच गोष्टी व्यक्तींना हळूहळू भक्ती खरंच खूप प्रभावशाली आहे. वेळेनुसार बदल होतात. आता मीच बघितलं, मी कॉलेजमध्ये जसा चिडचिड करायचो किंवा भांडखोर होतो, भांडखोर म्हणण्यापेक्षा वाद करायचो. तर आश्रमात आल्यावरती पण सुरुवातीला मी तसाच होतो. म्हणजे माझे स्वतःच्याच हे असायचे संकल्पना, स्ट्रिक्ट मी असंच करणार. तर पण नंतर जेव्हा मला आजार झाला, तर त्या आजारानंतर माझा काय म्हणता येईल, शरीर, इगो, मन, बुद्धी, अहंकार सगळ्याची एकदम पार धुलाई झाली. तर त्याच्यामुळे आता काय, की आता मी तर माझ्या कंट्रोलनुसार काहीच करू शकत नाही. समजा मी ठरवलं आज हे करायचं, तर शरीर ते करू देत नाही. तर त्याच्यामुळे आता काय म्हणतात, एक तर तुम्ही स्वतःहून नम्र व्हा किंवा भगवंत तुम्हाला नम्र करतील. तर दोन्हीपैकी काही ना काही होतं. तर आता मला कळते की अरे आपण सुरुवातीला तसं वागलं ते योग्य नव्हतं. आणि आता मग समजा बघितलं काही नवीन मुलं आता आश्रमात आलेत. त्यांचे चांगले गुण बघून वाटतं की अरे हा किती छान गुण घेऊन आश्रमामध्ये येतो, आलेला आहे. इथे एक प्रतीक प्रभू आहेत. अ, लुटे माताजींना माहीत असेल. माताजी तुम्ही आहात का? हो प्रभूजी. हां, तुम्हाला हे प्रतीक प्रभू माहीत असतील ना? हो, हो. हां, तर हे प्रतीक प्रभू फक्त आता आश्रमात 1-2 वर्ष झाले येऊन. इतकी छान व्यक्ती आहे ती. नेहमी हॅपी. दररोज प्रचाराला जाणार. आणि मी त्यांना नेहमी म्हणतो की अरे ती प्रचाराची तयारी कशी करतात? ते बोलले काय नाही, मी जाऊन तिथं जाऊन बोलतो. म्हणजे मी इतक्या यंग एजचा एवढा समाधानी आणि काय म्हणता येईल की एवढा भक्तीमध्ये ग्राउंडेड व्यक्ती बघितला नाही किंवा ब्रह्मचारी बघितला नाही. की 2 वर्षामध्येच त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, इतरांशी बोलण्याची पद्धत, बिलकुल वादविवाद नाही. त्यांच्या एवढ्या सेवा बदलल्या. आधी त्यांना एकदा कन्स्ट्रक्शनमध्ये टाकलं, नंतर किचनमध्ये, नंतर बेकरीमध्ये. मला वाटते 5-6 डिपार्टमेंट झालेत त्यांचे. पण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ते एकदम आनंदाने सेवा करतात. तर मला त्यांना बघून खूप प्रेरणा वाटते की बाबा ही व्यक्ती. आणि मृदंग पण ते बघून बघूनच शिकून गेले. आणि ते ज्या गावाला प्रचार केला जातात तिथले लोक म्हणतात की अरे प्रभूजी तुम्हीच या. तर याचा अर्थ काहीतरी लोकांना आवडत असेल ना. हां, तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की असं होतं बाबा आहेत. अ, व्यक्ती जास्त दिवस राहिला म्हणजे योग्य वागेल असं नाही. तर त्यांचे पण काहीतरी स्ट्रगल चालू असेल, आपला पण स्ट्रगल चालू आहे. तर असं हे सगळं चालूच राहणार डायनॅमिक्स. त्याच्यामध्ये जिथून पण प्रेरणा मिळेल ते घेत राहायचं आणि समोर चालत राहायचं. संगीता माताजी ठीक आहे? येस प्रभूजी. थँक यू. हं. थँक यू सो मच. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? मला वाटतं आता थांबलेलं बरं होईल. 1 तासाचा क्लास म्हणून 2-2 तासाचा क्लास होतोय. पण मी पुढच्या वेळेस तरी आपल्याला हा अध्याय कंप्लीट करावाच लागेल. ठीक आहे, नंतर काही चर्चा पण नाही आहे म्हणा जास्त. मी इथेच खूप वेळ घेतला. तर ते काय बोलायचं होतं मला? किती श्लोक बाकी आहेत? 3 ना? हम्म. ठीक आहे, पुढच्या वेळेस या अध्यायाला आपण कंप्लीट करूया. हां, आज आज तर आपण हे पण नाही केली, रिव्हिजन पण नाही केली. त्यामध्येच 10-15 मिनिटं जातात. ठीक आहे, काही हरकत नाही, पण असाही आपला संपवण्याचा उद्देश नाही. हे शब्द म्हणजे या वरिष्ठ व्यक्तींबद्दल, भगवंतांबद्दल ऐकून
आपल्याला थोडी प्रेरणा जरी भेटली तरी खूप आहे. नाहीतर 10 श्लोक घेऊन पाठ करून पण काय फायदा झाला असता, असा माझा विचार आहे. तर तुम्ही त्याला कोणत्या दृष्टिकोनातून घेता मला माहिती नाही. तर ठीक आहे, आधी आपण इथून थांबूया. हरे कृष्णा कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे 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 राम राम हरे राम, हरे राम 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 हरे हरे. राम हरे कृष्ण राम राम हरे हरे कृष्ण प्रभुजी दत्त हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण राम हरे हो. कृष्ण. हा.